मिनटं, मला काय मेसेज आलं काय असं. हां, स्क्रीन शेअर करतो. आणि एक 3 टार आर्किटेक्चरचं हे बघितलं असणार. ठीक आहे, मी नाही तर आपला आता हे सिंपल 3 टार आर्किटेक्चर बघितलं होतं. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं, डेटाबेससाठी कोणत्या सबनेटमध्ये डेटाबेस करायचा आपल्याला क्रिएट? प्रायव्हेट, कारण की डेटाबेस कधी पण प्रायव्हेट सबनेटमध्ये आपल्याला ठेवायचं. ठीक आहे, आता मी व्हीपीसी नाही काढणार, काय नाही काढणार, फक्त तुम्हाला आरडीएस प्रॅक्टिकल आहे. पण सगळ्यात आधी नाही का, तुम्ही आरडीएस जर तुम्ही 3 टायरचं प्रॅक्टिकल जर केलं तर तुम्हाला आरडीएस कुठं प्रायव्हेट सबनेटमध्ये इन्स्टॉल करायचं तुम्हाला. ठीक आहे, त्यासाठी आधी क्लिअर करून सांगतो तुम्हाला. आणि ठीक आहे, आपण आरडीएसचं बघू. ठीक आहे, आता व्हॉट इज आरडीएस. आता तुम्ही आरडीएस बघत असाल तर हा माझा EC2 इन्स्टन्स आहे. इथं आरडीएस आहे ना, तिथे क्लिक करायचं. आणि थेअरी, AWS चांगली थेअरी मी बघितली. आता मला एवढं टाइम भेटलं नाही पूर्ण वाचायला थेअरी, पण मी आता बघितली जस्ट. चांगली थेअरी AWS ची. एकच मिनिट, मी नेटवर्क यूज करतो. 2 मिनिट. आता हे बघा, AWS इथं डेटाबेसेस आरडीएस इथं असं कुठेतरी क्वेश्चन मार्क कुठे गेला, थेअरी कुठेतरी असेल ना, डेटाबेस इन्स्टन्स पॅरामीटर्स कॅनेटर. जरी तुम्ही सर्च केलं आरडीएस इथून, तर ठीक आहे, मी नेटवर इथूनच कुठून जर क्लिक करून गेलो तिथं, पण नेटवर बी सर्च करू शकता तुम्ही. 2 मिनिटात कुठे गेला आरडीएस, इथंच असं बहुतेक. हे आरडीएस आहे तुमचं. हा इथं असं कुठेतरी यूट्यूबवर दिले तुम्हाला. हे इझी टू मॅनेज, हे सगळे दिले यूज केसेस. ते आरडीएस काय काय नाही आपल्याला बघायचं. ठीक आहे, Amazon ॲड्रेस प्राइसिंग कॅल्क्युलेटर गेटिंग स्टार्टेड डॉक्युमेंटेशनवर. इथं डॉक्युमेंटेशनवर जर क्लिक केलं, एवढं कसलं चालू हे बघा, असं येऊन जातं तुम्हाला आरडीएसचं. ठीक आहे, आता बघ, हे इथं कुठं क्लिक केलं मी, इथं नाही का आरडीएसचं आपलं Amazon आरडीएसवर क्लिक केलं. Amazon आरडीएस मॅनेज रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस, जे तुमचं रिलेशनल डेटाबेस आहे ते काय करते, मॅनेज करते. आता रिलेशनल डेटाबेस हे ते काय गोष्टी आहेत ते अश्विनी झालं ना तुम्हाला कॉलेजमध्ये, हे असो किंवा अभिनव सर यांचं सांगितलंच असेल. हो झाले सर. ते आपल्याला बघायचं, रिलेशनल डेटाबेस बघायचं आपल्याला. ठीक आहे, काय रिलेशनल डेटाबेस, त्याचे टाइप्स असतात सिंगल, मल्टिपल. म्हणजे एक टेबल असेल त्याच्यामध्ये जर डेटा असेल ते सिंगल रिलेशनल डेटाबेस, आणि एकापेक्षा जास्त जर टेबल असेल तर ते मल्टी रिलेशनल डेटाबेस. ओके, अजून कोणाला? To arrange the data in particular column, in particular manner. कॉलम नुसार असतं का? Row and column. कोणी डेटाबेस मध्ये काम करतं का तुमच्यातलं? नाही का, ते स्ट्रक्चर मध्ये असं ना डेटा मॉडेल, म्हणजे काय रिलेशनशिप सांगत असं हे काय काय नाही, तेच असं तसं. स्ट्रक्चर डेटा त्याच्यात टाईप आहे ना, स्ट्रक्चर सपोर्ट फॉर एसक्यूएल, ते रो आणि कॉलम मध्ये तेच. हा, टेबल रो आणि कॉलम मध्ये. त्याच्यामध्ये कीज पण असतात ना, फॉरेन की, प्रायमरी की. एका टेबलची की आपण दुसऱ्या टेबल सोबत कनेक्ट करून त्याचं डेटा फेच करू शकतो. दोन टेबल जॉईंट. हा, टेबलचं. आता ॲज आपलं डेव्हलपचं काम आहे. आता डेटाबेस मध्ये मी काही काम केलं नाही, ते क्वेरीज पण मला माहित नाही. आपलं काम काय, त्यांना एन्व्हायरमेंट सेटअप करून देणं. पुढचं डेव्हलपर लोक जे डेटाबेसचं जे काम करत असतील ते त्यांचं ते बघून घेत असतील. ठीक आहे, त्याला प्लॅटफॉर्म येत असेल तिथं ते करत असतील ते काम. तर असं अजून करू ते डेटाबेसचं काय. आता काय आपल्याला Amazon आरडीएस बघायचं. ठीक आहे, रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. तर आपण हे बघा, मी कुठे क्लिक केलं, इथं क्वेश्चन मार्क येतो ना, इथं कुठे गेले ते, हे बघा, गेटिंग स्टार्टेड अँड डॉक्युमेंटेशन, गेटिंग स्टार्टेड डॉक्युमेंटेशन, कम्युनिटी फोरम, हे सगळं इथं दिसलं मला. तर मी काय केलं, इथं क्लिक केलं डॉक्युमेंटेशनला. ठीक आहे, डॉक्युमेंटेशनला क्लिक केलं की मला असं आलं. तर इथं बघा, इथं लिहिलं सगळं Amazon आरडीएस. म्हणजे इथं मी क्लिक केलं, कुठे गेलं डॉक्युमेंटेशनला. आता मी याची PPT क्रिएट करायला मला एवढं टाइम भेटलं नाही, थोडं दुसऱ्या वर्कमध्ये बिझी होतो.
मला वाटलं 6 नंतर पीपीटी ते तयार करून ठेवा, पण टाइम भेटलं नाही, असं येऊन जातं. ठीक आहे, हे असं आलं तर बघा, हे थिअरी अमेझॉन RDS अँड अरोरा डॉक्युमेंटेशन. त्याचे अमेझॉन रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस इज अ वेब सर्व्हिस दॅट मेक इट इजियर टू सेटअप, ऑपरेट अँड स्केल रिलेशनल डेटाबेस इन द क्लाउड. आता क्लाउडमध्ये आपल्याला काय करायचं, हे सर्व्हिस आपल्याला हे करायची. इट प्रोव्हाइड कॉस्ट. आता तुम्ही एक्झाम्पल अमेझॉन हे ते शॉपिंगचे ऍप्लिकेशन वापरत असताल ना, त्याच्यासाठी काय ते डेटा लागतच असेल ना. आता तुम्ही किती कार्टमध्ये स्टोअर केले, तुम्ही काय केलं, सगळ्या गोष्टी तिथे कुठं स्टोअर होत असतील. ठीक आहे, म्हणजे कळतं ना मी काय म्हणतो. डेटा कशासाठी लागतं आपल्याला, कुठं. आता तुम्ही अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, तुमचं मिंत्रा असेल, काही असेल तुमचं जे ऍप्लिकेशन आहे, त्यांचा डेटा कुठंतरी स्टोअर होत असतील. आता ते डेटा कसं मॅनेज करायचं, कसं, त्यासाठी ते आपल्याला हे त्यांना इन्व्हायरमेंट एक प्रोव्हाइड करायचं आपल्याला. ठीक आहे, हे तुम्ही डेटाबेस RDS जे मी बोलतोय ना, ते तुम्ही EC2 इन्स्टंट लॉन्च करून MySQL इन्स्टॉल करून तिथं मॅन्युअली पण तुम्ही सेटअप करू शकता तुम्ही. ठीक आहे, मॅन्युअली मी कधी केलं नाही, पण तिथं पण करता येतं. ठीक आहे, आपल्याला मॅन्युअली. पण आपल्याला करायचं काय सध्या, AWS थ्रू आपल्याला डेटाबेस कसं हे करायचं ते बघायचं. ठीक आहे, हे बघा, इट इज प्रोव्हाइड्स अ कॉस्ट इफिशियंट रिसायझल कॅपॅसिटी इंडस्ट्री स्टँडर्ड रिलेशनल डेटाबेस अँड मॅनेज कॉमन डेटाबेस ॲडव्हान्स टास्क. अमेझॉन ऑर इज फुली. आता अमेझॉनचे 2-3 MySQL बघायचं आपल्याला. ठीक आहे, अमेझॉन RDS युजर गाईड इथे दिसते का, अमेझॉन RDS युजर गाईड, त्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. मी थोडं ओव्हरव्ह्यू देतोय पीपीटीचं, बघतो हे इथे लिहिलेलं आहे काय काय नाही. हे तुम्ही नंतर वाचून घ्यायचं, प्रॅक्टिकल झालं की तुम्हाला काय वाटणार नाही. काय काय इथं अमेझॉन रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस इज अ वेब सर्व्हिस दॅट मेक्स इट, काय आपल्याला पूर्ण सेटअप करायचं आपल्याला. RDS काय, अमेझॉन RDS मॅनेज डेटाबेस सर्व्हिस रिस्पॉन्सिबल फॉर मोस्ट मॅनेजमेंट टास्क बाय एलिमिनेटिंग रिड्यूस मॅन्युअल प्रोसेस. आपल्या सगळं ऑटोमेशन करायचं ना. यू कॅन ऑलरेडी फॅमिली. हे आपल्याला MySQL बघायचंय. अमेझॉन RDS मॅनेज बॅकअप. आता हे बघा, बॅकअप फेल्युअर झालं तर काय, सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये एक बघायचं. ठीक आहे, म्हणजे एक आपला डेटाबेस जर फेल्युअर झाला तर त्यासाठी काय करायचं काय नाही ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे, ते थिअरी तर काही मी वाचत नाही, कारण की आपल्याला टाइम प्रॅक्टिकलला थोडं कमी पडेल. ठीक आहे, आता हे बघा, ही थिअरी. आता तुम्हाला वाटलंच तर हे सेंड करतो, वाटलंच कोणतरी ग्रुपमध्ये टाकून द्या जे असेल तर. ठीक आहे, एकदा वाचून घ्यायचं तुम्ही. आणि अभिनव सराचा थिअरीचं एक लेक्चर आहे, ते पण एकदा बघून घ्या तुम्ही. आहे ना थिअरीचं त्यांचं लेक्चर. हो सर. आणि त्यांची ओके थिअरी. हां, आता बघा, अमेझॉन RDS इन्स्टन्ससाठी आयसोलेट डेटाबेस क्लाउड बेसिक RDS कंटेन ओनर युजर क्रिएटेड डेटाबेस डायग्राम. इथं डायग्राम दाखवली त्यांनी. ठीक आहे, आता हे तुम्ही डेटाबेस तुम्ही काय केले, हे सिम्पल डेटाबेस आहे तुमचं. म्हणजे तुम्ही काय केलं, डेटाबेस क्रिएट केलाय ह्या झोनमध्ये एक, आणि त्याचा बॅकअप पण दुसऱ्या असं नाही का झोनमध्ये असं आपण तुम्ही क्रिएट करू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही काय, आता तुम्हाला 2-3 डेटाबेस पाहिजे AWS ची, तर तुम्ही क्रिएट करताना तुम्हाला ज्या झोनमध्ये पाहिजे, ज्या VPC मध्ये पाहिजे, ते तुम्ही तसं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आता मी काय करतो, डायरेक्टली प्रॅक्टिकल थ्रू जातो आणि तिथे ज्या ज्या गोष्टी येतील. आता बघा, हे मी तुम्हाला फक्त सांगतो याच्यात काय काय मॉडेल, ह्याच्यातलं काय काय तुम्हाला जे झेपतं तेवढं वाचा तुम्ही. इन्स्टन्स काय, RDS इन्स्टन्स हे बघा, डेटाबेस इन्स्टन्स इज आयसोलेटेड डेटाबेस इन्व्हायरमेंट इन द AWS क्लाउड. हे काय आयसोलेटेड एक इन्व्हायरमेंट आहे तुमचं. द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ डेटाबेस इन्स्टन्स. युअर डेटाबेस इन्स्टन्स कॅन कंटेन 1 or more युजर क्रिएटेड डेटाबेस. आता तुम्ही मल्टिपल तुमच्याकडे डेटाबेस तिथं असं, इथं कसं आहे, ओरॅकलचं पण आहे, याचं MySQL आहे, पोस्टग्रेल, तसं असू शकतं तुमच्याकडे. द फॉलोअर्स व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड कंटेन्स 2 or more अवेलेबल आणि इज कंटेनिंग 2 डेटाबेस इन्स्टन्स. आता एका AWSच्या याच्या क्लाउडमध्ये तुमच्याकडे 2 झोन आहे, त्याच्यात तुम्ही मल्टिपल डेटाबेस असं ठेवू शकता. ठीक आहे, यू कॅन ॲक्सेस युअर डेटा बाय युझिंग सेम टूल्स ॲप्लिकेशन. आता ते कसं ॲक्सेस करायचं काय नाही, आपल्या पुढच्या गोष्टी आल्या. ठीक आहे, मला वाटतं AWS आर्किटेक्चर बघू कसं आहे ते. हे बघा, असं आर्किटेक्चर. आता तुम्ही 3 टायरचं जरी आर्किटेक्चर बघितलं, राऊट 53 DNS युजरची रिक्वेस्ट जाणार, इंटरनेट गेटला, लोड बॅलन्सर. हां, हे एकदम म्हणजे 3 टायरसाठी तुम्हाला पण मस्त डायग्राम आहे. कसं कॉपी करायचं याला, ओके.
आता इथं बघा मी हाय लेवलचं उरीत होतं बरं का, असं नाही का. तर नाही कळलं तर सांगा मला, तर की मी सगळं जर बेसिक पण सांगायचं म्हणलं अजून 2 लेक्चर लागतील. तर आपण आता बघा हा युजर आहे, रिक्वेस्ट इंटरनेट. आता आपण नाही का आपण काय केलं आधीच्या प्रॅक्टिकलमध्ये ते सांगता येईल तुम्हाला. हा पूर्ण आपला व्हीपीसी आहे आणि व्हीपीसी मध्ये आपण काय केलंय, आपल्याला 3 टायर आर्किटेक्चर क्रिएट केलं. समजा तुम्ही एक आपलं 3 सबनेट केले आपण, एक पब्लिक सबनेट, प्रायव्हेट सबनेट आणि 2 प्रायव्हेट सबनेट आणि एक पब्लिक सबनेट असं धरा तुम्ही, ठीक आहे. किंवा 2 पब्लिक सबनेट असतील तुमचे आणि 2 प्रायव्हेट सबनेट किंवा 4 प्रायव्हेट सबनेट तुमची, तुमचं जसं जे आर्किटेक्चर त्यानुसार तुम्ही डिझाईन केलं. आता इथं यांनी काय केलंय, युजरची रिक्वेस्ट कुठे आता व्हीपीसी मध्ये एंट्री करायची असेल तुम्हाला, ते जर यूज करायचं असेल तर तुम्हाला इंटरनेट तर पाहिजे. त्याला युजर रिक्वेस्ट करणार इंटरनेट गेटवे थ्रू त्या इलेक्ट्रिक लोड बॅलन्सर होते, 2 सर्व्हर आहेत त्याचे. तुम्हाला लोड बॅलन्सर कशासाठी माहिती आहे, तुम्हाला लोड बॅलन्स करते. ऑटो स्केलिंग कशासाठी आहे, तुमची रिक्वेस्ट जशी वाढली कमी झाली त्यानुसार ते इन्स्टन्स लॉन्च करते. हे आहे ना क्लिअर तुमचं? हो सर, हो. आपली बॅच संपली बरं का. तुम्हाला सगळं नाही का कळायला पाहिजे काय चालू काही नाही, कारण की डिटेलमध्ये आता नाही सांगू शकत आपण. आता बघा, अवेलेबिलिटी झोन, हे झोन, हे पब्लिक सबनेट आहे, इथं पब्लिक सबनेट आहे, इथं इलॅस्टिक लोड बॅलन्सर कुठं लावले, ऍप्लिकेशन सर्व्हरला, म्हणजे पब्लिक सबनेटला आपण काय केलं, इलॅस्टिक लोड बॅलन्सर लावले, ठीक आहे. आणि ऑटो स्केलिंग ग्रुप म्हणजे ते पण लावले आपण तिथं. आता काय करणार, हे जसं आपण लोड ते बॅलन्स करणार, हे ठीक आहे, हे राहिलं. त्याच्यानंतर हे बॅकएंड मध्ये काय ठेवणार आपण, प्रायव्हेट सबनेट. प्रायव्हेट सबनेट मध्ये आपलं काय असेल, डेटाबेस असेल. आणि अवेलेबिलिटी झोन, हा झोन A1 आहे, हे झोन B आहे. तर प्रायव्हेट सबनेट मध्ये आपलं काय असणार आहे, अमेझॉन RDS असणार आहे. आता हे अमेझॉन RDS डेटाबेस इन्स्टन्स आणि अमेझॉन स्टँड बाय डेटाबेस इन्स्टन्स हे काय आपल्याला बघायचं, म्हणजे बॅकअपसाठी असते, ठीक आहे. हा आहे ना तुमचा, हा आपण यूज करणार आहे. जर तुमचं इन केस काय फेल्युअर आलं, काय आलं, त्या टायमाला तुमच्याकडे एक बॅकअप काहीतरी असावा त्यासाठी. ते आपण तर प्रॅक्टिकल मध्ये जसं जाऊ तिथं आपण हे बघू, ठीक आहे. मी थोडं डायग्राम असं नोट डाऊन करतो तिथून. हाय लेवलचं एक झालं ओव्हरव्ह्यूचं. अजून काय होतं, अजून पुढे बघू आपण. डेटाबेस इंजिन, RDS हे काय ते एकदा बघता ना तुम्ही. आपलं एक हे कोणतं आहे, हां इथं होतं वाटतं. ओके, लोड बॅलन्सर ॲप्लिकेशन इथं दिलं, हे वाचून घ्या थोडं. क्लासेस हे काय, डेटाबेस क्लासेस आपल्याला तिथं लागणार आहे प्रॅक्टिकलमध्ये. हे तुम्हाला माहितच ना, आपण इन्स्टंट लॉन्च करताना पहिल्या लेक्चरमध्ये झाला असेल तुमचं, पहिल्या का दुसरा, जनरल पर्पज, मेमरी ऑप्टिमाइज, कॉम्प्युटर ऑप्टिमाइज, हे झालं असेल. ठीक आहे, मी जेव्हा प्रॅक्टिकल करेन तिथं आपण क्वेश्चन मार्क करून वाचू. हे एक याच्यात डेटाबेस इन्स्टंट स्टोरेज, जनरल पर्पज हेच आताचं. व्हर्च्युअल प्लॉट काउंट काय याच्यात सांगितलं, याच्यात AWS रिजन आणि अवेलेबिलिटी झोन हे सांगितलं त्यांनी. हे रिजन मध्ये, ह्या दुसऱ्या नाही का, एका रिजन मध्ये दुसऱ्या रिजन मध्ये पण आपल्याला हे करता येतं, रीड रिप्ली काय आहे. अजून मल्टी एजेड डिप्लॉयमेंट्स आपण बघायचं आपल्याला, म्हणजे नाही का, एक जर फेल झाला दुसऱ्यात काय, हे सगळं बघायचे आपल्याला, ठीक आहे. प्रॅक्टिकल करू आपण. अजून हे कशासाठी भरपूर असतील, याच्यातले सगळेच आपण यूज करतो तसं नाही. हे कशासाठी सिक्युरिटी ग्रुप, हा त्याला पब्लिक सबनेट आणि त्याला बॅक एंडला ठेवले. ओके, हेच आपलं VPC सारखंच असो. आता बघू आपण. आता बघा कुठे गेले, RDS वर क्लिक केलं मी, तर मला सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे, डेटाबेस क्रिएट करावं लागणार आहे, ठीक आहे. रिलेशनल डेटाबेस आपला टेबल फॉर्मॅटमध्ये. रेकॉर्डिंग स्टार्ट केली का पण मी? ओके आहे. आता तुम्हाला माहिती आहे कसा अभ्यास करायचा, कुठं काय करायचं, काही नाही, एकदा बघून घ्या तुम्ही. एक हा डेटाबेस डॅशबोर्ड मध्ये आलो, इथं डेटाबेसवर क्लिक करायचं तुम्हाला. इथं डेटाबेसवर क्लिक केलं, आता इथं काहीच क्रिएट केलेलं नाही आपण, ठीक आहे, काहीच नाही. तर जर तुमचा डेटाबेस जर इस्त्री, आता बघा तुमचे स्नॅपशॉट, हे ते स्नॅपशॉट कुठं स्टोअर होतं माहिती आहे का तुम्हाला, कशाचे, EBS स्नॅपशॉट कशाचे असो, कुठं स्टोअर होते. इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारलं तर तुमचं स्नॅपशॉट EBS असो किंवा डेटाबेस RDS असो, ते कुठं स्टोअर होते, ते काय सांगणार तुम्ही, इस्त्री बकेट, ठीक आहे असो. आणि मला लास्टला एक आठवण करून द्या, मी तुम्हाला हे सेंड करून देतो क्वेश्चन्स, मी विसरून जातो कधी कधी. मी काय केलेत आतापर्यंत, हे इंटरव्ह्यूचे रिअल टाइम वाले क्वेश्चन आहेत. म्हणजे एक माझा मित्र आहे, खूप इंटरव्ह्यू दिले त्यांनी डेव्हलपचे, स्विच करताना हे करताना खूप इंटरव्ह्यू दिलेत त्यांनी. सगळे क्वेश्चन डेव्हलपचे असे नोट डाऊन केले होते, ठीक आहे. मला वाटतं 5 वर्षाची एक्सपिरियन्स नुसार असतील.
याच्यातले तुम्हाला जे झेपते तेच बघा तुम्ही, जे आपलं झालं तेवढं बघा. जर काही एक्स्ट्रा वाटलं याच्यातलं ते तुम्ही बघू नका तुम्ही, कळलं. आणि मी काय केलंय, मी सगळ्या क्वेश्चनचं हे बघा पीपीटी क्रिएट करून खाली एक्सप्लेनेशन हे ते सगळं इंटरनेटचं यूज करून एक्सप्लेनेशन सगळं ऍड केले. ही स्वतः ऍड केलेली पीपीटी आहे, ठीक आहे. हे डॉक्युमेंट्स म्हणजे सगळ्या गोष्टी तर मी ऍड केल्यात. ही कोणाला सेंड करू नका, तुमच्या पुरतं राहून द्या लिमिटेड. आता बघा हे सगळ्या गोष्टी नाही का, मी स्वतः हे सगळं क्वेश्चन्स आपलेच आहेत. म्हणजे क्वेश्चन सगळे क्लासिफिकेशन केले मी, सगळे कोणतं टॉपिक कुठे काय काढले आणि त्याच्यानुसार डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेनेशन सगळ्याचं ऍड केले मी. म्हणजे भरपूर क्वेश्चन असते इंटरव्ह्यूचे. म्हणजे एवढे क्वेश्चन मला नाही वाटत त्याच्या बाहेर तुम्हाला अजून क्वेश्चन काय येतील. 5 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स नुसार एक्सपिरियन्स आहे त्याला, त्यानुसार त्यांनी इंटरव्ह्यूचे क्वेश्चन सगळे नोट डाऊन केलेले होते. आणि सगळे क्वेश्चन आणि त्याच्याकडून एक घेतले ते अजून दुसरे एक समजा म्हणजे जे अजून 2-3 जणांकडून काही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन घेतले होते आणि त्याचं मी हे क्रिएट केलेलं आहे सगळं, ठीक आहे. तर मी हे प्रॉपर नाही का, काही काही गोष्टी बरोबर दिसत नाही, काही काही थोडं आहे मी प्रॉपर करून तुम्हाला सेंड करून देतो. फक्त मला कोणीतरी तुमच्यात पर्सनल मेसेज करून 1-2 दिवसात मला आठवण करून द्या, ठीक आहे. हे सगळे असे क्वेश्चन दिलेले आहेत मी, फक्त प्रॉपर वे नाही करायचं मला, कॉपी पेस्ट केले करून ठेवलेत मी. तर हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, हे टेराफॉर्मची हे सगळ्या गोष्टी. हा इंटरव्ह्यू क्वेश्चन जर बघितलं तुम्हाला बाकीचं मला नाही वाटत काही, हे रिअल टाइम वाले सगळे क्वेश्चन आहे, ठीक आहे. याच्या बाहेर काय क्वेश्चन असणार हे सगळं तर कव्हर झालं याच्यात. जर तुमचा अभ्यास झाला हे क्वेश्चन बघा तुम्ही, विथ एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे. मी तुम्हाला सेंड करतोय सगळ्या गोष्टी, फक्त आठवण करून द्या, मी नंतर विसरून जातो ना, त्याच्यामुळे आता सांगितलं. आणि अजून काय सांगायचं तुम्हाला, हा आपलं एक प्रोजेक्टचं ते सांगून सिनेक्रॉनवाल्याचं इंटरव्ह्यू होतं ते मी दिले, सगळे ऍड केले मी इथे, ऍड केले सगळ्याचं क्लासिफिकेशन केलं. AWS कोणते, टेराफॉर्मचे कोणते, जेनकिन्सचे कोणते, गिटचे. आणि गिटचं तर काय तेच रिपीटेड क्वेश्चन आहे, वेगळं काहीच नाही. हे बघा तुम्हाला तर माहिती आहे पूल काय, गिट फेच काय, हे काय गिट कमिट कसं करता तुम्ही, ठीक आहे. काही वेगळ्या गोष्टी वाटत, डिटॅच हे स्टेट काय आपल्याला आलतं ना मध्ये, ब्रांचची स्ट्रॅटेजी काय मी ते सांगितलं असेल तुम्हाला, मर्ज काय, मर्ज कॉम्प्लीट कसं करायचं, तेच गोष्टी आहेत. गिटचं तर मला आपल्या बाहेर तर काही नाही, मला वाटतं गिट चेरी पिक काहीतरी राहायला वाटतं आपलं. फक्त गिट चेरी पिक काय आहे, एका ब्रांच मधले कमेंट आपल्याला दुसऱ्या ब्रांच मध्ये टाकायचं असेल तर आपण चेरी पिक करतो. मी तर एक्सप्लेनेशन पण टाकले त्याचं, ते बघून घ्यायचं, ठीक आहे. लिहिलं इथे मी, मला वाटतं कोण एक तुमच्या बॅचला घ्यायचं जाऊन द्या, असं तुम्ही करून घ्या. सिंपल होती गोष्ट, 4-5 मिनिटं झाली स्थिती, पण त्या टायमाला काय आठवलं नाही मला. असं हे दिलंय. अजून AWS गिटअप AWS पण क्वेश्चन इथे टाकलेले आहेत मी, काय आहे ते एकदा बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. असो फक्त मला 1-2 दिवसात जर मी सेंड केलं नाही तर तुमच्यापैकी कोणीतरी मला पिंग करून सांगा तुम्ही, ठीक आहे सर. ओके ठीक आहे, चालतंय. आपण करूया स्टार्ट. आता बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला काय क्रिएट करायचं, डेटाबेस क्रिएट करायचे, ठीक आहे. जर तुमचा डेटाबेस जर ऑलरेडी असता तर तुम्ही इथून रिस्टोर केला असता, S3 बकेटून, रिस्टोर फ्रॉम S3 बकेट. तर आपला काहीच नाही, प्रेस सगळ्या गोष्टी क्रिएट करतो आपण, ठीक आहे. त्यासाठी S3चा काही संबंध नाही इथं. आता आपल्याला काय करायचं, क्रिएट डेटाबेसवर सगळ्यात आधी क्लिक करायचं तुम्ही, क्रिएट डेटाबेस. आता हे काय म्हणते बघा, इन्फो मध्ये सगळ्यात आधी जायचं तुम्ही, क्रिएटिंग अँड अमेझॉन ॲड्रेस क्लस्टर, हे काय तुम्ही वाचून घ्यायचं तुमच्या लेवलने, ठीक आहे. जेवढं तुम्हाला वाचता येईल तेवढं वाचून घ्यायचं. चूज अ डेटाबेस क्रिएशन मेथड. आता तुम्हाला डेटाबेस क्रिएट काय कसं करायचं, तुम्हाला स्टँडर्ड क्रिएट करायचं का तुम्हाला इझी वेने जायचं. तुम्ही आपण काय करतो, आपल्याला जे कॉन्फिगरेशन पाहिजे स्वतःहून सगळं तसं करतो. इझी क्रिएट म्हणजे ऑलरेडी काही गोष्टी सिलेक्टेड असतील, तर आपलं कॉन्फिगरेशन वेगळं असलं तर त्यासाठी हे करण्यापेक्षा तुम्ही काय करा, स्टँडर्ड क्रिएटवर जायचं. यू कॅन सेट ऑल द कॉन्फिगरेशन ऑप्शन इन्क्लुडिंग, म्हणजे तुम्हाला जे जे गोष्टी पाहिजे, सिक्युरिटी, हे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून सगळं हे सेट करणार. त्यासाठी तुम्ही स्टँडर्ड क्रिएट करणार. चूज डेटाबेस क्रिएशन मेथड, म्हणजे तुमची कोणती मेथड आहे डेटाबेस क्रिएशनची, स्टँडर्ड क्रिएट, ठीक आहे. याच्यातलं तुमचं इंजिन्स हे तुम्हाला माहिती आहे का, एरोरा, मायस्क्यूएल, पोस्टग्रेसक्यूएल, म्हणजे सगळ्याला कॉलेजला असतं नाही. मला आता आठवते कॉलेजचे डेटाबेस हे सोपं वाटायचं मला त्या टायमाला, सिलेक्ट फ्रॉम स्टार काहीतरी असं तसलेच क्वेरी. ह्या तुमचं इंजिन ऑप्शन आहेत. इथं इन्फोवर जर गेलं तुम्ही, म्हणजे हे काय काय इंजिनचं सांगते ते, ठीक आहे. आता तुम्हाला याच्यातलं काय घ्यायचं, मी बोललो मायस्क्यूएल, कारण मला कॉलेजला हेच माहित होतं मायस्क्यूएल. हे अजून एक NoSQL काहीतरी होतं ना, ते ऐक नाही हे बाकीचं मला माहित नाही. तर मी काय करतो, तर MySQLचं, ठीक आहे. कंपनीत कधी हे यूज करतील, सेटअप सगळ्याचं सेम आहे किंवा हे करतील त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार.
तर आपण MySQL करू. MySQL पण करते. ठीक आहे. मच्छिंद्र, तू कोणता डेटाबेस यूज करतो? ओरॅकल. हा, ऐक येतं. हा, इथं ओरॅकल. असे भरपूर. आणि कोणत्या कोणत्या डेटाबेसवर काम केलं आतापर्यंत? याच्यावर पोस्टग्रेसQL, ओरॅकल आणि MySQL पण थोडं यूज केलं. ओके. हा, MySQLचं कोरी विचारलं, तू सांगशील तसं. ठीक आहे. हे घे ना, हा घे ना, ओरॅकल घे. ओरॅकल. ओके, ठीक आहे. ओरॅकल घेऊ आपण. ठीक आहे. आता ठीक आहे, ओरॅकलचं नंतर बघू आपण. MySQLचं बघू. ठीक आहे, चालेल. एक दोन क्वेरी माहिती आहे मला सिंपल मध्ये. ओरॅकलचं असं डिटेल मध्ये पुढे जर काही कनेक्ट करायचं असेल ते बघू. MySQL पेक्षा ओरॅकलचे क्वेरी सोपे आहेत. असं आहे का? हा, ठीक आहे. एक फ्री टायर MySQLचं घेऊ आणि एक मल्टी एज डिप्लॉयमेंट, दुसरं एक प्रॅक्टिकल याच्यावर घेऊ, ओरॅकल घेऊ. ठीक आहे. ओके. आता MySQL माहित असेल तुम्हाला, नाही काय, असं थोडं ओरॅकलचं पण घेऊ, त्याचं पण घेऊ. आता बघा, इंजिन ऑप्शन्स, इंजिन टाईप. आता तुम्ही इंजिन टाईप काय केलं? MySQL केलं. ठीक आहे. MySQL. ठीक आहे. हे केलं आपण. MySQL वर क्लिक केलं. इंजिन टाईप कोणतं? MySQL वर केलं. इथं एडिशन्स कोणतं कम्युनिटी पाहिजे काय तुमचं इथं. ठीक आहे. MySQL कम्युनिटीचं घेणार. इथं व्हर्जन कोणतं पाहिजे तुम्हाला MySQLचं. याच्यातलं तुम्ही जे मला वाटतं तू कोणतं यूज केलं म्हणजे आठवतं का तुला, किंवा नसेल कोणतं घेऊन टाकू आपण. MySQLचं जुनं. हा, हे जुनंवाला कोणतरी घेऊन टाकू आपण. ठीक आहे. आता ते आपली रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला रिक्वायरमेंट येणार काय काय हे करायचं काही नाही. तुमचं MySQLचं कोणतं व्हर्जन केलं एक्झाम्पल तुम्हाला सांगतील. हे करा. थोडं ओल्डवाले घेतात ते 80. हे घेतलं तुम्ही MySQL 8034. हा तुमचं MySQLचं हे झालं. ठीक आहे. इंजिनचं हे व्हर्जन झालं तुमचं. ठीक आहे. ते झालं. त्याच्यानंतर हा टेम्पलेट्स, चूज अ सॅम्पल टेम्पलेट टू मीट युअर यूज केस. काय करतो आपण? एक सॅम्पल टेम्पलेट. आता तुमचं कंपनी तुम्ही काम करताय, तुम्ही एक प्रोडक्शन इन हे टेम्पलेट सिलेक्ट करताल किंवा डेव करताल. तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी फ्री ट्रायल बघू, नंतर हे डेव बघू. हे चार्जेस लागतं ना. हा फ्री नाही, खूप चार्जेस लागतात. त्यासाठी मी काय करतो, हे थोडं लास्टला घेतो. आता हे बघा, हे फ्री टायर वाला RDS घेऊ आपण. म्हणजे यूज RDS याच्यात काहीतरी हे फ्री टायर वाला घेऊ आपण. म्हणजे फरक काय आहे डेव टेस्ट प्रोडक्शन याचं. इथं हे अवेलेबिलिटी आणि हे नाही का मल्टी एजेड, हे बाकीचे 2-3 गोष्टी आहेत हे वाल्या फ्री टायर मध्ये अवेलेबल नाहीत. तर याच्यातलं आपल्याला हे बघायचं मल्टी एजेड इन्स्टन्स, नाही का, एखादी जर काही प्रॉब्लेम झाला तर दुसरीकडे हे बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर आपण नंतर बघू, आधी फ्री टायरचं बघू. फ्री टायरवाला घेतला आधी. त्याच्यानंतर डेटाबेस इन्स्टन्स, म्हणजे तुम्हाला डेटाबेसला काय नाव द्यायचं ते द्यायचं. आता याने दिले डेटाबेस 1. ठीक आहे, मी राहून देतो. मला जर वाटलं चेंज करायचं तर करेल, नंतर राहून दे. नावात काय असतं एवढं. हे बघा, हे झालं. फ्री टायर घेतलं आपण टेम्पलेट. फ्री टायरचं इन्फो जरी घेतलं, तुम्हाला हे सांगितलं अमेझॉन फ्री टायर इज अवेलेबल फॉर हे सांगितलं त्यांनी काय काय ते. ठीक आहे, इथं माहिती आहे तुम्हाला. फ्री टायर घेतलं. त्याच्यानंतर डेटाबेस इन्स्टन्स आयडेंटिफायर, म्हणजे नेम, तुमचं डेटाबेसचं नेम सांगितलं त्यांनी. म्हणजे युनिक काहीतरी असेल तुमचं करंट डेटाबेस केस सेन्सिटिव्ह स्टोअर लोअर केस माहिती सांगितलं त्यांनी कसं नाव द्यायचं काही नाही. ठीक आहे. आता बघा, तुम्ही डेटाबेस 1 नाव दिले. ठीक आहे, ते झालं. आता तुम्हाला हे मास्टर युजर नेम आणि पासवर्ड. आता तुम्हाला काय करायचं, 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे. आता मी काय करतो, स्वतः युजर नेम आणि पासवर्ड. आता माझं हे युजर नेम ऍडमिन आहे. ठीक आहे. ठीक आहे, सॉरी, हे बघा तुम्ही मास्टर युजर नेम म्हणजे काय, म्हणजे काय काय द्यायचं, तुमचं युजर नेम कसं नाव द्यायचं काही नाही. आता मी ते ऍडमिन दिलं. ठीक आहे. तुम्ही काय देऊ शकता तुम्हाला जे पाहिजे तिथं नाव. तुमचं युजर नेम समजा काय ऍडमिन आहे. ठीक आहे. मास्टर युजर नेम. आता तुम्हाला पासवर्ड कसं पाहिजे, तुम्हाला पासवर्ड ऑटो जनरेटेड पाहिजे का तुम्हाला स्वतः क्रिएट करायचं, किंवा AWS सिक्रेट मॅनेजर मधून तुम्हाला घ्यायचं. तर मी काय करतो, मला जे पाहिजे ते मी स्वतः पासवर्ड इथून क्रिएट करून टाकतो. सेल्फ मॅनेज, क्रिएट युअर ओन पासवर्ड, हॅव RDS पासवर्ड दॅट यू मॅनेज. ठीक आहे, हे झालं. सेल्फ मॅनेज केलं. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन ओके. फर्स्ट ऑप्शन मॅनेज AWS ते इझी जातं ना. हा, जाते, पण आपण स्वतः इथे क्रिएट करून म्हणजे AWS वर स्टोअर पाहिजे ते सिक्रेट मॅनेजर हे ते काही गोष्टी ते हे करता येईल आपल्याला. पण आपण स्वतः आपल्याला जे पाहिजे ते युजर घेऊन टाकायचं. आता बघा, सेल्फ मॅनेज घेतला आपण, म्हणजे स्वतः आपल्याला जे पाहिजे ते पासवर्ड सेट करता येते. ठीक आहे. त्याच्यामुळे सेल्फ आणि ऑटो जनरेटेड म्हणजे त्यांचं ते येऊन जातं. हे बघा, ऑटो जनरेटेड आपल्याला ते नको, शेवटी जनरेट येते तिथं आपल्याला दाखवते ना. आपल्याला स्वतः जे पाहिजे ते घ्या ना.
काय आहे ते पासवर्ड आपलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्यावर आहे आता हे गोष्टी काय तुम्हाला जसं वाटतं तसं. ठीक आहे, जर तिने सेल्फ मॅनेज सांगितलं की ऑटो जनरेटर त्यांना पाहिजे असेल ते घ्या तुम्ही. ठीक आहे, आता इथं मला जे पाहिजे ते घेतलं. मला काय घ्यायचंय, आता हे मी सचिन डेटाबेस म्हणून दिले किंवा आता हा तसं देतो मला जे आवडतं. सचिन डेटाबेस मध्ये दिले. काय झालेलं पासवर्ड कसं कोणतं देऊ, थोडा किती लाईन पाहिजे, बेस 1 असं देऊन टाकू. ठीक आहे, सचिन डेटाबेस 1 असं तुम्ही लक्षात ठेवा बरं का, इथं पण द्यावं लागेल. ठीक आहे, हे दिसत का नाही इथं. ओके, असं आता दिलं मी इथं पासवर्ड सेट केले माझं. इन्स्टन्स कॉन्फिगरेशन्स. आता हा बघा, तर डेटाबेस इन्स्टन्स कॉन्फिगरेशन म्हणजे तुम्हाला इन्स्टन्सचे क्लासेस आहेत. तुम्हाला हे तुम्हाला स्टँडर्ड क्लास, मेमरी ऑप्टिमाइज, बर्स्टेबल. आता हे बघा तुम्ही डेटाबेस इन्स्टन्स चूज अ डेटाबेस इन्स्टन्स टाईप दॅट अलोकेट कॉम्प्युटेशनल नेटवर्क. म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे, स्टँडर्डवाला पाहिजे, थोडं फास्ट पाहिजे, अजून हाय क्वालिटीचं पाहिजे, हे तुमचं सगळं. हे तुम्ही EC2 मध्ये तर बघितलं असेल. स्टँडर्ड इन्स्टन्स प्रोव्हाइड्सचं बॅलन्स ऑफ, म्हणजे स्टँडर्ड काय असतं, तुम्हाला बॅलन्स असतं त्याला, मेमरी, कॉम्प्यूट, नेटवर्क रिसोर्स. म्हणजे हे एक चांगलं म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यात बॅलन्स आहे स्टँडर्डमध्ये. आणि आता मेमरी ऑप्टिमाइज्ड क्लासेस, मेमरी ऑप्टिमाइज इन्स्टन्स काय असेल, परफॉर्मन्स, वर्कलोड दॅट पुसला. म्हणजे जे तुमच्याकडे मोठा डेटा असेल, हे असेल, किंवा तुम्हाला जास्त नाही का ते परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल, तर तुम्ही हा वाला सिलेक्ट करू शकता, मेमरी ऑप्टिमाइज. आता इथे कसं आहे, RDSचं चार्जेस लागतं बरं का खूप. त्यासाठी कंपनी जेव्हा तुम्ही काम करता, तुम्हाला जेवढं तुम्हाला कॉस्टिंग वाचता येईल त्यांचं, तेवढं तुम्ही तसं विचार करायचं. ठीक आहे, उगाचीची गरज तुम्हाला गरज आहे स्टँडर्डची आणि तुम्ही घेता मेमरी ऑप्टिमाइजची, काय अर्थ आहे त्याला. तसं नाही करायचं. जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ते सेट करायचं. तुमची रिक्वायरमेंट काय, कितपर्यंत काय पाहिजे, काही नाही, त्यानुसार बघायचं. आता काय काय क्लायंट त्याला एवढा खर्च नाही करायचा असेल तर स्टँडर्ड घेऊन टाकायचं. म्हणजे हे बघायचं तिथं कोणती कॉस्टिंग कशी काही नाही. मेमरी ऑप्टिमाइज, बर्स्टेबल क्लासेस, बर्स्टेबल परफॉर्मन्स इन्स्टन्स प्रोव्हाइड्स बेसलाईन लेवल ऑफ CPU परफॉर्मन्स ॲबिलिटी अबोव द बेसलाईन. म्हणजे बेसलाईनच्या अबोव काय पाहिजे असेल ते, इन्स्टन्स स्टोअर हे काय पाहिजे ते. ठीक आहे, असं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी फ्री टायर घेतले, बाकीचं ऑप्शन आहे का मला. ठीक आहे, हे राहून काय शो इन्स्टन्स क्लासेस फिल्टर. ओके, हां राईट ऑप्शन हे तिथे. ठीक आहे, मला फक्त बर्स्टेबल क्लासेस आहे माझं. आणि याच्यातलं पण मला कोणतं पाहिजे याच्यातलं बघायचं तुम्हाला. हां T3 मायक्रो आहे, हे घेतो मी, थोडं कमी आलं, बिल जरी आलं तरी ताण नको. आणि हे आताच कोणतं होतं. आता तुम्ही जेव्हा आता तर नेक्स्ट टाइमला आपण बघू, पेडवाला पण बघायचं आपल्याला, हा फ्री टायलवाला पण बघू. ठीक आहे, T4G मायक्रो क्लिक केले आपण. त्याच्यानंतर स्टोरेज टाईप, हे तुम्हाला माहिती नाही, तर क्लिक वर गेलं तुम्ही, स्टोरेज टाईप हे गोष्टी सुटेबल ऑफ ब्रॉड रेंज आपले नाही का, जनरल पर्पज SSD, प्रोव्हिजनल. हे आठवतं ना तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये झालेलं, मला वाटलं घेतलं ना तुमचं. हो सर. हां, याच्यानुसार तुम्हाला बघायचं स्टोरेज टाईप कोणतं पाहिजे तुम्हाला. म्हणजे याच्यातलं तुम्हाला सिलेक्ट करायचं, तुम्हाला कशी रिक्वायरमेंट त्यानुसार. आता मी काय करतो, SSD GP2 घेवायला घेतो आणि अलोकेट. आता तुमचं बघा, मिनिमम 20 GB आहे आणि मॅक्झिमम तुम्ही 144 GB पर्यंत तुम्ही हे अलोकेट स्टोरेज करू शकता त्या डेटाबेसला. तर मी 20 GB घेतो. ठीक आहे, मिनिमम 20 बार घ्यायच्या खाली नाही जमणार, 20 पासून वर पाहिजे सगळं. हे 6 असं आहे का, 6144 तर नाही असेल. ठीक आहे, मॅक्झिमम आहे ना तेवढं, मॅक्झिमम तेवढंच, एवढं तिथपर्यंत जातात. मी 144 सांगतो तुम्हाला, दोन्ही कंपनी तिथपर्यंत तुमचं स्टोरेज तुम्ही अलोकेट करू शकता. आणि ऍडिशनल स्टोरेज कॉन्फिगरेशन मध्ये काय ते बघून घ्या आपल्याला. ठीक आहे, आता याच्यात काय केलं, प्रोडक्ट डायनामिक स्किलिंग, म्हणजे जसं पाहिजे नाही का, ॲटो स्किलिंग पण तुम्हाला येतं नाही का. इनकेस म्हणजे स्टोरेज तुमचं त्याच्यावर गेले, तुम्हाला ऑटोमॅटिकली ॲटो स्किलिंग तुम्हाला इनेबल करायचंय, तर तुम्ही ते करू शकता. आता तुम्ही दिलं 20 GB आणि तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा लागलं तर ॲटो स्किलिंग पण इथे यूज होऊ शकतं. ठीक आहे, ऑटोमॅटिकली नाही का, थोडं स्टोरेज ते वाढून टाकतं ते, म्हणजे न्यू हे लॉन्च कर. हे बघा,
स्टोरेज ऑटो स्केलिंग काय आहे ते एकदा बघून घ्यायचं आहे. डायनॅमिक स्टोरेज स्केलिंग इक्वल टू प्लॅन, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे त्याने डायनॅमिक इन्क्रीज होऊन जाईल. ऑटो स्केलिंग इथं इन्क्रीज करू शकता. आणि मॅक्झिमम स्टोरेज स्ट्रेचर, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे स्टॅट. हे आता कसं हे अप्लाय केलं चार्जेस लागणार याच्यावर गेले की, ठीक आहे. वेन युअर डेटाबेस ऑटो स्केलिंग थ्रेशोल्ड, म्हणजे याच्यावर मॅक्झिमम कुठपर्यंत जाईल ते 1000 पर्यंत, ठीक आहे. म्हणजे कधी कधी तुम्हाला रिक्वायरमेंट 20 GB पण थोडंफार पुढे जरी गेलं तर ऑटोमॅटिकली ते हे व्हायला पाहिजे. तर त्याची पण लिमिट द्यायची. 1000 GB वर जाऊ नये. ऑटोमॅटिकली किती पण झालं किती बिल वाढेल ना. स्टोरेज थ्रेशोल्ड, ठीक आहे, ते दिलं. त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी टाईप. कनेक्टिव्हिटी काय आहे, ठीक आहे. हे तुमचं कनेक्टिव्हिटी टाईप आहे. म्हणजे हे बघा, चूज वेदर सेटअप करायचं, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली EC2 इन्स्टन्स सेटअप करायचं का तुम्हाला. हे आता तुम्हाला काय करायचं त्या डोंट कनेक्ट टू, म्हणजे तुम्हाला रिसर्चला ऑटोमॅटिकली कनेक्ट करायचं. तुम्हाला एक एंड पॉईंट येईल ना स्वतःहून तिथं मॅन्युअली हे करू आपण, ठीक आहे. डोंट कनेक्ट अँड EC2 कॉम्प्युटर रिसोर्स. डोंट सेटअप कनेक्शन म्हणजे ऑटोमॅटिकली कनेक्शन सेट नाही करायचं तुम्हाला मॅन्युअली कनेक्शन हे ते करायचं, ठीक आहे. आता नेटवर्क टाईप. आता तुमच्याकडं ड्युअल स्टॅक म्हणजे काय, ड्युअल स्टॅक मोडमध्ये तुमचं IPv4 असेल आणि IPv6 पण असेल, दोन्ही पण असेल. आणि IPv4 फक्त तेवढंच असेल तुमचं, ठीक आहे. हे नेटवर्क टाईप आलं तुमचं. इथं क्वेश्चन वाचून घ्यायचं. तुमचं ऑलरेडी झालेल्या गोष्टीचं बरं का, तुमच्यासाठी नवीन काही नाही आहे. हे तुमचं ॲड्रेसिंग प्रोटोकॉल हे तुमचं झालं. त्याच्यानंतर व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड काय, VPC तुमचं आठवतं. आता हा इथं काय आलं, तुम्ही म्हणता सर एकच काय आलं VPC इथं. आता तुम्हाला काय बोललो तुम्ही, तुमचं डेटाबेस सर्व्हर तुम्ही जर VPC जर क्रिएट केला असेल ते कुठं असेल, तुमचं प्रायव्हेट सबनेटमध्ये असेल. आता तुमच्याकडे VPC नाही, जर असते तिथून सिलेक्ट करावं लागले असते किंवा इथून क्रिएट. ते आपलं प्रॅक्टिकल झालं होतं ना. आता आपल्याला डेटाबेस इथं हे करायचं होतं. तुम्ही करून बघायचं बरं का. प्रॅक्टिकल करताना तुम्ही RDS प्रायव्हेट सबनेटमध्ये लॉन्च करायचं आणि हे तुमचं VPC जे कस्टम क्रिएट केलं असेल ते इथं सिलेक्ट करायचं. आता सध्या मी डिफॉल्ट वाला करतो कारण की माझ्याकडं VPC नाही. त्यासाठी मी काय करतो, डिफॉल्ट VPC घेतो. जर तुमच्याकडे VPC असेल तर तुम्ही ती सिलेक्ट करायची. इथं आलं की कळलं मला काय बोलायचं ते. हो. ओके. आता बघा डेटाबेस सबनेट ग्रुप. आता डिफॉल्ट ठेवतो मी, ठीक आहे. ग्रुप काही नाही माझ्याकडे. आता हे आज इथं जाऊन वाचायचं काय आहे ती. ग्रुप आहे सबनेट ग्रुप डिपेंड विथ सबनेट व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. हे काय आता का नाही, कारण की माझ्याकडं माझी डिफॉल्ट VPC आहे ना. आता सबनेटचं जर मी नाही का, सबनेट नाही का आपण एक ग्रुप आहे ते आलं असतं, पण माझी VPC कस्टमाइज VPC असते ना. इथून मला कोणत्या सबनेटमध्ये हे करायची इथून मला सिलेक्ट करावं लागलं, ठीक आहे. हे डिफॉल्ट आहे, हे डिफॉल्टच राहून देतो मी. क्लिअर. इथं पब्लिक ऍक्सेस. आता मला हे प्रायव्हेट मध्ये ठेवायचं, ठीक आहे. मला पब्लिक IP हे ते काय असं नाही करायचं. RDS डझंट असं नाही. पब्लिक डेटाबेस ऑनलाईन म्हणजे EC2 ला कनेक्ट करायचं मला. VPC कॅन कनेक्ट युअर डेटाबेस वन VPC सिक्युरिटी ग्रुप रिसोर्स. म्हणजे हे मला पब्लिकली नाही, मला काय ठेवायचं प्रायव्हेटली ठेवायचं, ठीक आहे. हे तर वाचून घ्यायचं तुम्ही. प्रॅक्टिकलमध्ये सांगतो मी. आता त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुप काय असते तुमचं, ऍक्ट ॲज अ व्हर्च्युअल फायरवॉल कंट्रोल ट्रॅफिक दॅट इज अलाउड टू रीच. म्हणजे तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप काय असते. आता तुम्ही कंपनीत जाताय किंवा कुठं कामाला आहेत तुम्ही, तिथं गेटवर सिक्युरिटी असतात. काय असतात, कारण की कोणाला मध्ये जाऊ द्यायचंय कोणाला नाही, ते काम कोणाचं असतं, ते सिक्युरिटी गार्डचं असते. तसंच एक हे AWS मध्ये तसंच सिक्युरिटी ग्रुपचं काम आहे. आता कोणती ट्रॅफिक मध्ये जाऊ द्यायची कोणती नाही हे आपण स्वतःही करू शकतो, ठीक आहे. आता ठीक आहे, मी अजून एक क्रिएट करून टाकतो याला RDS ला, ठीक आहे. तर मी काय करतो, सिक्युरिटी ग्रुप देतो माय RDS. कारण की तुम्ही मल्टिपल सिक्युरिटी ग्रुप इथं ऍड करू शकता. मी RDS दिलं आणि अवेलेबिलिटी झोन नो प्रेफरन्स सध्या आपण काहीच नाही केलं ना. आणि इथं तुम्ही सर्टिफिकेट्स पण ठेवू शकता, ठीक आहे. आता किंवा तुम्ही स्वतः क्रिएट करण्यापेक्षा तुम्ही ऑलरेडी सिक्युरिटी ग्रुप दुसरीकडून क्रिएट करा आणि इथून तुम्ही सिलेक्ट करा कोणत्या झोनला पाहिजे तुमचं काही नाही हे बघून घ्या तुम्ही. सिक्युरिटी ग्रुप तुमच्याकडे आहे का, हे माय लोड बॅलन्स असेल असं घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. इथं काही प्रेफरन्स नाही माझं. हे कळलं. हे बघा चूज एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप इथं सिलेक्ट करायचं. आता माझ्याकडे ते लोड बॅलन्स आहे त्याला मी क्लिक केलं. किंवा तुम्ही सिक्युरिटी ग्रुप कुठं क्रिएट करायचं माहिती ना तुम्हाला, EC2 मध्ये जायचं आणि इथं क्रिएट करायचं. तुम्हाला जर RDS साठी कनेक्ट करायचं असेल इथून क्रिएट करावं लागेल तुम्हाला. कळतं. माय RDS
इथं बघा माय लोड बॅलन्सर आहे, सिक्युरिटी ग्रुप करतो, याला नाव देतो काय माय RDS, डिस्क्रिप्शन काय द्यायचं त्या राहून द्या, कोणत्या VPC साठी क्रिएट करायचं डिफॉल्टसाठी, इनबाउंड रूल काय काय ॲड करायचं तुम्हाला, SCCचं लागणच ना आपल्याला, SCCच कुठं गेलं दिसत का नाही मला, हां SCC 22 पोर्ट एनिवियर ॲड रूल, अजून कोणतं पाहिजे तुम्हाला, RDS असं ना, RDS हां माय स्किलचं पोर्ट पण ओपन करावं लागेल तुम्हाला, RDS माय स्किल यूज करायचं ना आपल्याला, RDS कुठे गेलं, RDS ओरॅकलसाठी ते सगळ्याचे सिक्युरिटी ग्रुप आहेत, RDS असेल पाहिजे तो, कसं काय सुरलं RDS कुठं काय झालं, RDS 4 काहीतरी पोर्ट आहे ना त्याचं, 443 काहीतरी RDS, ठीक आहे नंतर सापडलं बघू, ठीक आहे. आता मी जर नंतर हा हे नंतरच टाकतो, काय प्रॉब्लेम नाही, RDS सापडलं तर मी क्रिएट करू शकतो, कोणाला अलाव SCC डेव्हलपर ते काय डिस्क्रिप्शन लिहावं लागेल ना, लिहून टाकतो असं, असं क्रिएट करून तिथून ॲड करू शकतो. इथं RDS तरी प्रेस केलं तिथे का बघू आपण, ओके सगळं सेटिंग अजून जाईल आपली, ठीक आहे. मी लोड बॅलन्सरचं इथं बघतो, मी इथं तुमचं ऑलरेडी आधी क्रिएट करून ठेवायचं, आता मी नाही केलं म्हणून येत नाही, सध्या लोड बॅलन्सर येतो तिथं जाऊन चेंजेस करू आपण नंतर, ठीक आहे. असो सिक्युरिटी ग्रुप घेतलं मी, त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुप कुठे क्रिएट करायचं आणि इथून अटॅच करायचं, क्लिअर. त्यानंतर कोणते कोणते पोर्ट लागते ते ओपन करूच आपण, ते झालं. हे प्रॉक्सीचं नाही आपल्याला, हे सर्टिफिकेट डिफॉल्ट वालेच घेऊ. अजून डेटाबेस ऑथेंटिकेशन्स. आता हा तुम्हाला हे ऑथेंटिकेशन कसं करायचं बघा, क्वेश्चन मॅनेज युअर डेटाबेस क्रेडेन्शियल, म्हणजे तुम्हाला IAM थ्रू काही रूल देऊन काय करायचं काही नाही. आता मला पासवर्ड, आता मी जे पासवर्ड क्रिएट केले ना, डेटाबेस युजर क्रेडेन्शियल डेटाबेस इंजिन पासवर्ड, युजर नेम पासवर्ड थ्रू मला हे पासवर्ड ऑथेंटिकेशनला मला हे यूज करायचं, ठीक आहे. ते झालं. त्याच्यानंतर ॲडिशनल कॉन्फिगरेशनमध्ये काय इथं डेटाबेसचं नाव तुमचं ऑप्शनल काय ते इथं त्याच्या ॲज इट इज, म्हणजे तुम्हाला बॅकअपसाठी हे डिफॉल्टवालं जे ती इनेबल ॲटोमॅटिकली बॅकअप, तुमचं किती दिवसाचं पिरियड पाहिजे नाही का, म्हणजे ते बॅकअप किती दिवस, तुम्हाला जर बॅकअप जर हे करायचं असेल, इनेबल ॲटोमॅटिकली बॅकअप जर केला असेल तुम्ही, तर ते बॅकअप किती दिवसापर्यंत तुम्हाला ठेवायचे ते तुम्ही असं सांगू शकता, एवढे दिवस, ठीक आहे. आणि हे इंडो म्हणजे किती वाजता तुम्हाला बॅकअप घ्यायचं किंवा तुम्हाला प्रेफरन्स काही द्यायचं नाही तर तुम्ही ते देऊ शकता. आता तुम्हाला बॅकअप तुम्हाला रात्री डाऊन टाईम मध्ये, आपण जनरली बॅकअप कधी घेतो कोणत्या ऍप्लिकेशनचा किंवा काय असेल अपडेट बॅकअप, हे जेव्हा काही वर्कलोड हे नसेल रात्रीच्या टाइमला असं मध्येच घेतो ना कधीतरी, तसं हे तसं तुम्ही टाइम देऊ शकता, कधी बॅकअप घ्यायचं काही नाही किंवा प्रेफरन्स द्या ना तर नका कधी द्या, ठीक आहे. अजून काय काय गोष्टी देतात की हे ऑलरेडी डिफॉल्ट ठेवायचं आपल्याला. मेंटेनन्स हे नाही का तुम्हाला कसंही करायचं काही नाही, मेंटेनन्स इंडो हे सगळ्या गोष्टी झाल्यात आपल्या. फ्री टायर म्हणून चार्जेस देत नाही, बाकीचं असं तिथं चार्जेस लगेच तिने दाखिल असतं, ठीक आहे. आता मी करतो डेटाबेस क्रिएट, ओके. सगळं हे कळलं का सांगा. आता मी क्रिएट डेटाबेस करतो, ठीक आहे. हे काही गरज नाही, हे डेटाबेसला टाइम लागतो बरं का क्रिएट व्हायला. याच्यावर जर क्लिक केलं डेटाबेसवर तर दिसते ना आपल्याला काय काय चालू होते. कॉन्फिगरेशन, क्रिएटिंग इन्स्टन्स, माय स्किलचे घेतले, सिक्युरिटी रूल, हे काही म्हणजे रिप्लिकेशन्स हे आलं इथे डेटाबेस वन. अजून काय येते बघा, ऑर्गनायझेशन मध्ये सर, ऑर्गनायझेशन मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट असेल नाही. हा असेल पण नसलं तर आपल्याला करता यायला पाहिजे ना असं.
S3 सोबत कॉन्फिगर म्हणजे तेच असेल ना. हा इथं एक्सपोर्ट करायचं की तुम्ही एक्सपोर्ट इन अमेझॉन S3 हा ते वाला. केलं असेल तर ठीक आहे त्यांच्यावर आहे. आता कसं आहे हे काम आपली जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आता कोणी एक्सपोर्ट करत नाही करत ते आपण नाही सांगू शकत पण आपल्याला करायचं असेल तर करून टाकायचं बॅकअपसाठी किंवा ते स्नॅपचॅट राहतात ना इथं. हे कशा असतात गोष्टी माहिती आहे का ते प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. आता तुम्ही जर मी ह्या ऑर्गनायझेशन दुसरीकडे गेलो त्यांची पद्धत कशी ते मला बघून घ्यावं लागणार आहे. त्यांनी काय काय केलं कॉन्फिगरेशन चेक करून घ्यायचं सगळं. आता डेटाबेस क्रिएट करायला टाइम लागेल ठीक आहे. हे झालं. आता अजून दुसरा डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर काय करणार तुम्ही हे डेटाबेसवर गेलो मी क्रिएट डेटाबेसवर केलं स्टँडर्ड यूज ओरॅकल घेऊ अमेझॉन RDS ही एडिशन वाटते त्याची ओरॅकल एंटरप्राइज एडिशन स्टँडर्ड एडिशन 2 ही एडिशन कोणते त्याच्यातलं ते बघायचं तुमचं एडिशन मचिंद्र आहे का. हो हा याच्यात 19 वाला घे कोणता पण 90चा ओके. याच्यातलं तुम्हाला हे पेड आहे का कारण की मी ओरॅकलचं फ्री टायर आपल्याला अवेलेबल म्हणजे नाही का. आता हे वरती नाही का वरती एंटरप्राइज केलं का वरती एंटरप्राइज केलं त्याच्यामुळे दाखवत असं नाही ते असं असेल किती ठीक आहे. नाही हे आपल्याला फक्त फ्री टायर AWS मध्ये काय काय 1-2 ऍप्लिकेशन दिलं असेल त्यांनी MySQL तर फ्री टायर आहेच अवेलेबल अजून 1-2 असतील ठीक आहे. असो अजून हा ओरॅकल स्टँडर्ड एडिशन किंवा आपलं हे घेतलंय ठीक आहे टेम्पलेट प्रोडक्शन किंवा डेओ घेतलं आणि हे डेटाबेस 2 ॲडमिन मास्टर पासवर्ड सेम तसंच आहे ना सेल्फ मॅनेज घेतलं मास्टर क्रिएट नाही करणार मी बघतो बरं का ते चार्जेस लागेल बस. याच्यातलं कोणतं क्लासेस तुम्हाला डेटाबेस पाहिजे ते तर ॲडिशनल कॉन्फिगरेशन ऑप्शनलमध्ये सेम प्रोसेस आहे. काय बदल वाटला तुम्हाला याच्यात तुम्हाला एक मल्टी एजंट डिप्लॉयमेंट हे तुम्हाला सांगायचं आहे त्यासाठी मी ते त्याचं एक अजून प्रॅक्टिकल घेऊ हे ओरॅकलचं आहे ठीक आहे. फ्री टायल नाही अवेलेबल आहे. हे व्हर्च्युअल क्लाउड कट घेतलं पब्लिक ॲक्सेस नो केलं चूज एक्झिस्टिंग केलं हां सेम आहे कोणताही डेटाबेस तुम्ही तसंच क्रिएट करू शकता ठीक आहे. आता फ्री टायल अवेलेबल नाही त्यासाठी मी MySQLच घेतो ठीक आहे. हे झालं वाटतं सक्सेसफुली MySQL मी RDSवर आलो ना इथं दिसते बघा डेटाबेस बॅकिंग म्हणजे हे व्ह्यू कनेक्शन डिटेल इथं बघतो मी ते काय होते हे बघा पासवर्ड हे दिलं तर मी ही कॉपी करून घेतो कुठतरी यूजर नेम ॲडमिन एंड पॉइंट काय कोणी सांगू शकतं का मला हा काय असते AWS मध्ये एंड पॉइंट DNS नेम हे ते असेल ना ते म्हणजे हे आपण कनेक्शन नेटवर्क कनेक्शन पॉइंट असणार सर. हा आता हे काय असणार तुमचं डोमेन नेम नाही का डोमेन नेम DNS बोलू शकतो किंवा आपलं होस्ट नेम आणि हे नाही का डेटाबेस समजा हा होस्ट नेम आहे हे तुमचं कनेक्शन पॉइंट आहे तुमचं म्हणजे कसं तुम्हाला कनेक्ट करायचं ते ठीक आहे. त्यासाठी सिंपल नाही का आपण हे कनेक्ट करतो तसं एवढं काय विचार करायचं याच्यात ठीक आहे. हे कॉपी केलं का मी केलं वाटतं ठीक आहे. हे केलं आता आपण काय करू याला क्लोज करू डेटाबेस अवेलेबल आहे आपला आपल्याकडे एंड पॉइंट पण आलं. अजून काय काय क्रिएट झाले डेटाबेस बरोबर बघू आपण ठीक आहे. हे डेटाबेस झाला होता ठीक आहे. आपल्याला याला EC2 इन्स्टन्स बरोबर कनेक्ट करायचं ठीक आहे. ते बघू अजून मला काय काय स्नॅपशॉट झाला काय क्रिएट बघायचं नाही झाला स्नॅपशॉट
एक स्नॅपशॉट येत नाही काही ऑटोमॅटिक बॅकअप झालं की काही. हा हे बघा इथे डेटाबेस बॅकअप करंट रिजन बॅकअप. आता हे बॅकअप का असेल बरं, तुम्हाला काय वाटतं बॅकअप कशासाठी असते? हे बघा सोर्स आहे डेटाबेस मायस्क्यूएल इंजिन व्हर्जन VPC पोर्ट 336 ॲडमिन. If any data lost by mistake or digester activity, तेव्हा बॅकअपचा यूज होईल. येस येस, कारण की काही डिलीट झालं काय झालं त्यासाठी बॅकअप हे करतात आपलं. ठीक आहे असो. याचा पण DNS आहे ते सेमच आहे का बघू कायचं. अमेझॉन रिसोर्स नेम ARN नंबर आहे. ओके हां पकडलं लागेल. पण की मिस की ARN नंबर आहे त्याचा. अजून काय झालं ते सिस्टीम स्नॅपशॉट पण आहे त्याचा ARN नंबर डेटाबेस. ठीक आहे आता बघू हे बॅकअपचं हे ते म्हणजे नाही का आपलं ॲटोमॅटिकली चालता आपलं ॲप्लिकेशन बंद झालं तर काय करतील ते. ठीक आहे आपलं RDS अजून काय झाले रिझोर इन्स्टन्स ॲटोमॅटेड बॅकअप झाले तिचं स्नॅपशॉट इथं आपलं. हां स्नॅपशॉट डेटाबेस. ठीक आहे डेटाबेस झाले. आणि हा वाला डेटाबेस आपल्याला काय करायचं इथून बघा. तुम्हाला डेटाबेस काय करू शकता तुम्ही टेम्पररी स्टॉप करू शकता, रिबूट करू शकता, डिलीट करू शकता, EC2 कनेक्शन ही सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्याला काय करायचं स्नॅपशॉट घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. हे ऑप्शन आहेत भरपूर याच्यात काय करता येईल तुम्ही. ठीक आहे ते डेटाबेसवर क्लिक करतो ते डेटाबेसचं सगळं हे आलं इथं. डेटाबेस नेम स्टेटस अवेलेबल रोल युजेस काय केलं का आपण काय कोणत्या झोनमध्ये झाले 1B मध्ये झाले. MS मायस्क्यूएल कम्युनिटी क्लास कोणता आहे त्याचा. हे बघा एंड पॉईंट आला तुमचा. हा पोर्ट कोणत्या मायस्क्यूएलचं 336 पोर्ट आहे ना ते. अवेलेबिलिटी झोन 1B VPC सबनेट ग्रुप हे सबनेट हे याची सिक्युरिटी ग्रुप हा वाला आहे. 2 एक लोड बॅलन्सच पण आहे. पब्लिकली ॲक्सेप्टेबल नो केले आपण. सर्टिफिकेट हे आले रँडमली. ठीक आहे अजून काय काय तर हे बघा कनेक्शन कॉम्प्युटर शूट नाही प्रॉक्सी हे नाही सिक्युरिटी ग्रुप आहे किती 2-3 आले वाटतं 3 तास रिप्लिकेशन आहे. ठीक आहे आता आपल्याला काय करायचं हे डेटाबेस आपला क्रिएट झाला. एंड पॉईंट आपल्याला हा URL पाहिजे ते आहे. तर आपल्याला काय करायचं की EC2 इन्स्टॉल लॉन्च करायचं. ठीक आहे त्याच्यात MySQL इन्स्टॉल पाहिजे. ठीक आहे लॉन्च इन्स्टन्स सगळ्यात आधी सिक्युरिटी ग्रुप अपडेट करतो RDसाठी काय आहे का बरोबर कुठे आपलं माय लोड बॅलन्सर होतं ना इनबाउंड ग्रुप्स. तर MySQLचं पण पाहिजे नाही ला. MySQLचं किंवा ऑल ट्रॅफिक पण तुम्ही ओपन करू शकता. ठीक आहे तर ऑल ट्रॅफिक नसली तर पर्टिक्युलर पोर्ट जर करायचं असेल आपल्याला तर ते करता येतं आपल्याला MySQL. RDचं पोर्ट होतं मी ते विसरलोय काय कसं पोर्ट नाही केलं. ठीक आहे ऑल ट्रॅफिक करतो काही प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे कंपनी जे पोर्ट पाहिजे ते ओपन करायचं. ठीक आहे असो मला काय करायचं आपल्याला इन्स्टन्स लॉन्च करायचं. ठीक आहे लॉन्च इन्स्टन्स माय DS हाच घेतो अमेझॉन लिनक्स वाला घेतो. ठीक आहे ओरिजिनल घेतो T2 मायक्रो घेतो. कीपीर आहे का आपल्याकडे माय अकाउंट लोड बॅलन्सर न्यू अकाउंट माय लॅपटॉप हां हेच आहे न्यू अकाउंट. नेटवर्क सेटिंग्स सिक्युरिटी हे कधी लागला असं नेटवर्क सेटिंग तुम्हाला जेव्हा तुम्ही VPC मध्ये करता. मी बाय डिफॉल्ट ऑल घेतो. ठीक आहे सिलेक्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप माय लोड बॅलन्सर रोल घेतो. हे इन्स्टन्स लॉन्च करतो. इथे काय डोकं लावायची गरज नाही फक्त RDS पोर्ट बघायचं. ठीक आहे
ओके रनिंग आहे. कळतं ना आतापर्यंत मी काय केलं ते? हाँ सर. MySQLची काय कमांड आहे? sudo yum. सगळ्यात आधी तुम्हाला वाटलंच मी अपडेट करू. sudo yum update -y म्हणजे मला इथे डेटाबेस कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे. आय sudo updated sudo yum कमांड काय MySQL MySQL ChatGPT आहे का इथं कुठं? install MySQL on एवढं युजर सांगतो ते अपडेट केलं. ठीक आहे. काय केले? एवढी मोठी कमांड नव्हती. उबंतू मध्ये बघितलं असं मी बहुतेक. उबंतू मध्ये आणि ह्याची कमांड आठवत नाही मला. उबंतू मध्ये जातो. उबंतूचं कसं डायरेक्ट सजेस्ट करते ते असाचा दावा हे करून. तर नाही जर सांगितलं तरी आपल्याला माय कारण की आपल्याला सगळ्यात MySQLच्या सगळ्या गोष्टी हे करायच्यात ना आपल्याला, तर ती सगळ्यात आधी इन्स्टॉल पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात आधी अपडेट करतो MySQL. हा इथं बघा असं काय दाखवते तसं काहीतरी MySQL क्लायंट घेवायला करतो. ठीक आहे. आपलं MySQL झालं इन्स्टॉल. MySQL झालं आपलं. ठीक आहे. आता मला काय करायचंय, मला हा वाला डेटाबेस कुठे गेला तो, हा एंड पॉइंट भेटलाय मला. सगळ्या गोष्टी आहेत इथं माझ्याकडे.
इथं आहे. पण मला एक कनेक्ट करायसाठी काय करावं लागतं मला? हे बघा कोणत्या सर्व्हर आहे माझा? माय एसक्यूएलचं आहे ना, माय एसक्यूएल केलं मी. त्याच्यानंतर -h आणि माझा एंड पॉइंट असेल ना हे होस्ट झालं आपलं. आणि त्याच्यानंतर मायर डेस अजून त्याच्यानंतर काय होतं? युजर नेम. काय युजर नेम यू -n बरोबर आहे. -u काय ॲडमिन आहे ना, ॲडमिन. आणि पासवर्ड जेव्हा आपल्याला टाकायचा तेव्हा सांगूच आपण. ठीक आहे, ठीक आहे, असं मी करतो. ठीक आहे. आता मी नाही काय करणार आता, म्हणजे कशासाठी असं केलं मी क्रिएट, कळलं? कनेक्ट करायला डेटाबेस. येस, आपल्याला काय करायचं आहे? कनेक्ट करायसाठी करायचं. ठीक आहे. आता मी कनेक्ट करतो ना, कॉपी केलं का मी आता? झालं आपलं. ओके, हां, इथं सगळं केलं का मी? पासवर्ड काय होता माझा? सचिन जाधव डेटाबेस वर. हा, आता शो डेटाबेस. मला एवढे हे मोजके कमांड आठवतात. असं काहीतरी होतं कॉलेजच्या टायमाला बरं का, असं काहीतरी केलं तर डेटाबेस. सध्या डेटाबेस नाही आपल्याकडे. तर आता आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर काय कमांड आहे? क्रिएट डेटाबेस अँड डेटाबेस नेम. करेक्ट. हो, करेक्ट आहे. करेक्ट. ठीक आहे. हां, काय पहिल्यापासून सांग. क्रिएट डेटाबेस नेम. क्रिएट डेटाबेस नेम. क्रिएट डेटाबेस. आणि डेटाबेसचं नाव देऊ. काय देऊ आपण? काही नाव देऊन टाकू. त्याचं काय लागतं? काय त्याचं नाव? S1. डेव्हऑप्स देऊ. हां, डेव्हऑप्स. आता याच्या खाली डेटाबेस आला आपला क्रिएट. डिलीट करायचं ड्रॉप म्हणून ही कमांड आहे का? ड्रॉप डेटाबेस नेम. हो सर, डिलीट आणि ड्रॉप वेगळं. ओके, हां. आता मी कनेक्ट केलं माझं MySQL. आता मला याच्यातून बाहेर निघायसाठी कसं आहे? कोलन आहे का? मला डेटाबेस बघायचं क्रिएट झाला की नाही. शो डेटाबेस. याच्यातून बाहेर कसं निघायचं? सर कनेक्ट करा ना आता क्रिएट केल्यानंतर. कसं कनेक्ट करायचं? पहिले यूज करायचं का? हो, मग आधीची कमांड यूज करून. यूज डेटाबेस नेम. यूज डेटाबेस नेम. आणि कोलन असं लिहावं लागतं का? काय म्हणते? हा, सेमीकोलन लिहायचं. हे असं काय ते? याच्यातून बाहेर कसं निघायचं? यातून बाहेर कसं निघायचं काय माहिती बुवा. त्याच्यातूनच बाहेर निघावं लागेल. ते पहिलं जे आहे ना ते क्रिएट डेटाबेस नेम. हां, क्रिएट डेटाबेस नेम कोलन करावं लागेल आणि असं बाहेर निघावं लागेल. हा, ते कोलन करायचं. कोलन राहिलं होतं ना आपल्या आता दाखवत. शो डेटाबेस. बाहेर कसं निघते? एक्झिट करू का? यूज करायची. यूज शो नाही करायची. यूज करायची. यूज. आता यूज करावं लागेल ना. हां, यूज डेटाबेस नेम. यूज डेव्हऑप्स सेमीकोलन. हां, semicolon. डेटाबेस. आता याच्यात आपल्याला टेबल जर करायचं असेल तर क्रिएट टेबल्स काहीतरी असेल ना. क्रिएट टेबल नेम, डेटा टाईप आणि आपलं कॉलम नेम आणि डेटा टाईप. क्रिएट टेबल नेम येस टू देऊ. हां, नंतर ब्रॅकेट हां, आयडी काय
आयडी आपल्याला नाही का आता नाही का 3 कॉलम नेम घ्यायचे किंवा 2 घ्यायचे, आयडी आणि नेमचे कॉलम नेमचे दोन कॉलम नेम घेऊ. हा या असं याच्यातच घ्यायचं ना आयडी हो त्याच्यात आयडी स्पेस डेव देतो है ना. इंट 10 इंट. आता नाही का आपल्याला डेटा टाईप घ्यायचा त्याचा आणि ब्रॅकेट करायचं त्याला, त्याची साईज 10 घ्यायची. आयडी 10 घे, 5 घे, इन 5 स्पेस ब्रॅकेट घे, ब्रॅकेट घे तिथं आता त्यालाच 5 घे तिथं, साईज त्याची 5. हा किती घेऊ शकतो, 5 घे, 10 घे, आणि त्याच्यानंतर कॉमा कॉमा परत नेम नेम व्यारकॅर आणि कॉलम मध्ये कॅर आहे का. व्यारकॅर सोबतच व्यारकॅर आहे एकदा टाइप करून व्यारकॅर पाठवतो का मला. CHAR मी सांगतो CHAR हा ब्रॅकेट मध्ये 50 काहीतरी साईज घेईन त्याला. झालं का. 10 घे तिथं नाव आहे म्हणल्यावर मोठं घे थोडं. हा ठीक आहे, आणि ब्रॅकेट दे. झालं. ब्रॅकेट आणखी नाही एक क्लोज करा ब्रॅकेट. आणि कोलन. आता शो टेबल्स करावं लागेल ना. ते शो टेबल्स नाही, हे पण यूज करून आलं हे झालं. ठीक आहे, असो आपल्याला हे दाखवायचं म्हणजे आपलं हे डेटाबेस कनेक्ट झालं. आता हा डेटाबेस जर कोणाला कनेक्ट करायचा असेल तर मी काय करेल, कोणाच्या इन्स्टन्सवर हे जर करायचं असेल तर हे डायरेक्टली त्याला हा एंड पॉइंट दिला, हा वाला असं जे मी केले हे डायरेक्टली कनेक्ट करून, आणि सिक्युरिटी ग्रुप त्याचा बघायला पाहिजे कोणता येते, त्यानुसार ते कनेक्ट करू शकते. ठीक आहे, आता हा एक झाला डेटाबेस आपण असा एक क्रिएट केला. ठीक आहे, आता एक कमांड काय होते काही नाही, आता ते जाऊ दे, त्याचं काही आपल्याला घेणं देणं नाही. आपलं काम आहे इथपर्यंत आलं. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टेबल नेम काय तसले आठवत होते मला कमांड, पण एक्झॅक्ट आठवत नव्हत्या. तर हे डेटाबेस क्रिएट झालं, डेटाबेस कनेक्ट पण केला आपण, आणि हे डेटाबेस रो कॉलम नुसार काहीतरी असते, डेटा हे असते आपल्याला, म्हणजे ज्याला माहिती त्याला कळते. आता डेटाबेस, आता समजा माझं डेटाबेस एकच आहे, जर अजून जर ऍडव्हान्स मध्ये जर थोडं बघायचं असेल तर एवढं कळलं का तुम्हाला. डेटाबेस क्रिएट केलं, टेबल बघितलं, हे ठीक आहे. हे तुम्ही नेटवर बघून ChatGPT वर जर बघितलं, इथं सर्च करून तुम्ही बघा. क्रिएट काय म्हणायचं त्याला, MySQL क्वेरी जर बघितलं तुम्ही, क्वेरी असं जर केलं तुम्ही, हे सगळं येऊन जातं तुम्हाला. ठीक आहे, ते तुम्ही ट्राय करा, तुम्ही काय करा तुम्हाला जे पाहिजे ते. अरे वा, लय बरं सांगितलं नाही तर, एक नंबर ChatGPT पूर्ण डिटेल सांगून वाटलं तुम्हाला. ठीक आहे, आता हे झालं तुमचं इथपर्यंत झालं. हे सगळं डेटाबेस कनेक्ट केलं, सगळ्या गोष्टी झालं. आता डेटाबेस मध्ये एक्झिट कसं करायचं, डायरेक्ट मी एक्झिट असं करून टाकतो. ठीक आहे, ते काहीतरी असं कमांड मला आठवत नाही आता. आता माझं हे डेटाबेस मी असं कनेक्ट करू शकतो, काय हे URL मी कनेक्ट करून माझं डेटाबेस आहे सगळं प्रॉपरली. ठीक आहे, आता हे ठीक आहे, हे केस ठीक आहे. जर आता थोडं ऍडव्हान्स मध्ये जर बघायचं असेल आपल्याला तर हे माहिती आहे का तुम्हाला, फेल्युअर केस, मल्टी एजेड डिप्लॉयमेंट काहीतरी होतं ना ते अमेझॉन. आता हे झालं, आपल्याला दुसरं एक ऑप्शन बघायचं. आता सगळ्याला हे क्लिअर झालं ना आताच RDS. ठीक आहे, हा मी डिलीट करून टाकतो. ठीक आहे, याचं काम झालं. तुम्हाला सगळं फायनल स्नॅपशॉट सगळं तुम्ही डिलीट करताना हे सगळं बघून घ्यायचं बरं काय. म्हणजे फायनल स्नॅपशॉट, डेटाबेस सगळं जे ऑप्शनल मध्ये असते ना, म्हणजे बॅकअप हे ते सगळ्या गोष्टी मी डिलीट करतो. सगळं डिलीट करताना इथं मी देतो डिलीट मी. ठीक आहे, आता हा डेटा टाइम लागेल डिलीट व्हायला. ठीक आहे, आता मला काय करायचं, नवीन डेटाबेस क्रिएट करायचंय, आणि त्याच्यात मला एक डायग्राम होती ना आपली इथं कुठेतरी, मी इथे काढली होती डायग्राम, मल्टी एजेडचं असेल इथे. ठीक आहे, आपल्याला काय बघायचंय इथं काय, हा आता आपल्याला मल्टी एजेड डिप्लॉयमेंट. आता हे ग्रीड रेप्लिकास हे तुम्ही वाचून घ्या, असिंक्रोनस असते ते, एक बॅकअप म्हणून ठेवता तुम्ही. ठीक आहे, अवेलेबिलिटी झोन
multi-agent deployment. You can run your database instance in your availability zone. An option called an multi म्हणजे availability zone माहिती ना तुम्हाला इथलचे region availability zone आठवते ना. When you choose this option automatically to maintain the more. आता काय होतं तुमच्याकडे 2 डेटाबेस आहे ठीक आहे. आता मी डायग्राम कॉपी पेस्ट करून टाकतो इथं कुठेतरी. कॉपी इमेज याच्यात टाकतो खाली. दोनच मिनिटं मला थोडं पेन टॅप कनेक्ट करतो. बोर होत नाही ना तुम्हाला. हॅलो नाही सर. तर थेरी मला तर RDS ला 2-1 लेक्चर मला जास्त लागत असतं मला 2-3. पण ऑलरेडी तुमची थेरी झाली ना मग मी थोडं तिथं डोकं लावलं नाही. म्हणजे तुम्ही म्हणता असं थेरी घेतली नाही ही नाही ती नाही म्हणजे असं. आता बघा याला आता हे मल्टी एजेड. आता हे काय बोलतंय आपल्याला जर आता मी हा युजर आहे दिसतंय का. हा वाला कोण आहे म्हणजे इथं क्लायंट म्हणजे हा युजर आहे ठीक आहे. आणि इन्स्टन्स क्रिएट करताना त्याचा प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स आहे म्हणजे तो सगळं काम त्याचं चालू आहे त्याचं म्हणजे त्याला जे काम करायचंय ते करतोय ते. पण म्हणजे आता तुम्हाला जर सांगायचं म्हणलं माझ्या भाषेत हा EC2 आहे आणि याच्यावर माझा डेटाबेस आहे ठीक आहे. ही इथं डेटाबेस आहे जागा आहे डेटा बेस आहे आणि हे अवेलेबिलिटी झोन ए मध्ये. हा अवेलेबिलिटी झोन ए मध्ये आणि दुसरा डेटा स्कूल म्हणजे MySQLच आहे माझं. आता दुसरा डेटाबेस आहे म्हणजे तेच म्हणजे हे स्टँड बाय त्याचं नाही का डेटाबेस. हा कुठं आहे अवेलेबिलिटी झोन 2 मध्ये ठीक आहे. जर मी यूज करतोय माझं सगळं चालू आहे. सिंक्रोनायझेशन दोघांच होते सगळं चालू आहे. हे दोघात पण सिंक्रोनाइज होतं ठीक आहे. सिंक्रोनायझेशन दोघात होते आणि युजर कोणाला ऍक्सेस करते युजर ह्या डेटाबेसला ऍक्सेस करते दोघांचं त्याचं चालू आहे त्याचं काय करतात युजरचं ठीक आहे. हा प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स आहे त्याचा ठीक आहे. हा काय प्रायमरी म्हणजे हा इन्स्टन्स क्रिएट केल्याचं यूज करते. पण कधीतरी हा झोन डाऊन गेला म्हणजे हा झोन बंद पडला किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला इथं ठीक आहे. हा फेल झाला सर ऑटोमॅटिकली तुमची ट्रॅफिक हे कुठं जाईल कोणता डेटाबेस असेल तुमचा हा सेकंड वाला तुमचा प्रायमरी बनून जाईल. कळलं. आता सध्या तुमचं प्रायमरी कोणतं होतं प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स कोणतं होतं तुमचं जे यूज करता ते कोणतं हे अवेलेबिलिटी झोन 1 मधला. पण काही कारणास्तव ते तुमचं फेल झालं. जर ते फेल झालं आता तुम्ही काय करता तुम्ही एक्झाम्पल तुम्ही काहीतरी Amazon वर किंवा कुठं काहीतरी तुम्ही काहीतरी बाय करताय तुम्ही किंवा काहीतरी तुम्ही सेलच्या टायमाला तुम्ही Amazon वर काय केलं तुम्हाला जे गोष्टी पाहिजे ते तुम्ही कुठं ठेवलं तुम्ही Amazonच्या कार्टमध्ये ठेवलं ठीक आहे. आठवतं तुम्हाला म्हणजे सेल उद्या लागणार असेल तर तुम्हाला जे घ्यायचं तुम्ही काय करणार ते कार्टमध्ये ठेवता. ते डेटाबेस मध्येच होतं ना कुठे स्टोअर. तर सेलच्या टायमाला भरपूर नाही का ते सर्व म्हणजे ते फेल झाला काहीतरी गोष्टी तर तुम्हाला कधी असं जाणवलं का तुमचं हे डिलीट झालं हे कार्ट मधले सगळे ते गोष्टी निघून गेल्या किंवा तुमचं काहीतरी तिथलचं काहीतरी डिलीट झालं हे झालं डेटा तुमचा आहे तसं डेटा राहतं ना. कारण की हा जरी डेटा फेल झाला तुमचं सिंक्रोनायझेशन इथं होतं ना सगळं जे जिथं तुमचं स्टोअर होईल ते इथं पण स्टोअर होते. हे बघितलं असं आपण सेकंड कॉपी स्टोअर केलेली असते त्याची स्टोअर नाही ते सिंक्रोनायझेशन होते ते दुसऱ्या झोन मध्ये असेल. हे अवेलेबिलिटी झोन 1 मध्ये असेल तर हा झोन कोणत्या तरी झोन मध्ये असेल. जेव्हा आपण हे करतो तर ऑटोमॅटिकली कॉपी बनून जाते. आणि हे तुम्हाला हार्ड लिंक सॉफ्ट लिंक माहिती आहे ना ते कसं सिंक्रोनायझेशन होतं ऑटोमॅटिकली हार्ड लिंकचं. इथं मी एक ऍड केलं इथं पण ऍड होणार इथं ऍड होणार. तर हा जर फेल झालं तर तुमचं प्रायमरी डेटाबेस हा होऊन जाईल. हा तुमचा आधी स्टँड बाय होता स्टँड बाय रिप्लिका होता तुमचा. पण हा जर फेल झाला तर तुमचा ऑटोमॅटिकली हा डेटाबेस येऊन जाईल तुमचा म्हणजे सगळा डेटा इथं येऊन जाईल तुमचा आहे ते डेटा होऊन जाईल म्हणजे कुठं काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. कळलं काय म्हणायचं ते मला. हा इथं डायग्राम मध्ये पण आहे ना हे बघा हे डायग्राम वाल्याने काय केले
हा तुमचं रीड राईटचा ऍक्सेस आहे तुम्हाला इथं. म्हणजे हा तुमचा डेटाबेस आहे. तुम्ही सगळं तुमचं काम चालू आहे. ह्याला जे काही बघायचं त्याला फ्लिपकार्ट कार्ड मधल्या जे गोष्टी आहेत ते अमेझॉनच्या कार्टमध्ये जे भरपूर गोष्टी ऍड केल्या ते सगळ्या हे डेटाबेस मध्ये आहे. त्याच इथून सगळं ते ऍक्सेस करतोय बघतोय सगळ्या गोष्टी. पण हा जर फेल झाला तिची ट्रॅफिक पूर्ण म्हणजे नाही का हा तुमचं प्रायमरी डेटाबेस होऊन जाईल तुमचं. आणि हे जेव्हा अवेलेबल आहे तर होऊन जाईल स्टँड बाय होऊन जाईल. हा जर फेल झाला आणि नंतर चालू झाला तर काय होऊन जाईल स्टँड बाय होऊन जाईल रेप्लिका. हा तुमचं प्रायमरी बनून जाईल. क्लिअर काय म्हणतो मी ते. हा झोन 1 मध्ये आहे, हा झोन 2 मध्ये. आता हे तुमचं सगळं काम याच्यावर चालणार आहे. पण हा जर फेल झाला तर हा तुमचं प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स बनून जाईल. हा तुमचं स्टँड बाय होऊन जाईल. कळलं मी काय बोलतो ते. कळलं का तुम्हाला. ठीक आहे. हा इथं काही डायग्राम आहे. मी इथलची जो चिल्ली अजून पण काही डायग्राम आहे घेत खाली इथं पण आहे. म्हणजे हे तुम्ही बघू शकता प्रायमरी रीडर डेटाबेस हे सगळं हे तुम्ही डायग्राम पीपीटी सगळं वाचणारच आहे तुम्ही. ठीक आहे. हे बघा इथं काय बोललं when you choose this option Amazon automatically provision and maintain one more secondary standby instance in a different availability zones. Your primary database is replicated across available zones to each secondary database instance. आता मला डिप्लॉयमेंट फॉलोइंग फेल्युअर सपोर्ट म्हणजे काही जर तुमचं प्रे झालं काही जर प्रॉब्लेम झालं लॅटेन्सी तुमची स्पीड हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळ्या गोष्टी तिथं होऊन जातात. सेकंडरी डेटाबेस इन्स्टन्स हे कळलंय. आता जास्त एक्सप्लेन करायची काही गरज नाही ना. क्लिअर. जर आपल्याला अकॉर्डिंग असं आपल्याला फ्रेम करायचं आहे का. पण सगळे गेले काय इथं. आहे सर. योगेश स्नेहल निखिल धवल आहे अश्विनी आहे. ओके सगळे 6 ओके. अरे वा शेवटपर्यंत तुम्ही करता म्हणजे आहे सिरियस आहे सगळं. आता आपण काय करू ते इन्व्हायरमेंट तसं हे करू. ठीक आहे. म्हणजे आत्ताचं प्रॅक्टिकल बघितलं आपण पण तो पण सिनेरिओ जर तुम्हाला पाहिजे असेल याचं कसं असं तुम्हाला मॅन्युअली सगळ्या गोष्टी कराव्या लागतील नाही का ते सगळं. पण ते ऑटोमॅटिकली तुमचं ते डेटाबेस स्विच होऊन जाईल. तर पहिला जर फेल झाला तर ऑटोमॅटिकली तुमचा दुसरा तुमचा यूज मध्ये येऊन जाईल. तुमचा हवाला नंबर पण नाही चेंज. एंड पॉईंटचा जे नंबर आहे ना हा सगळं हेच राहील फक्त तुमचा डेटाबेस दुसरा यूज होईल. ठीक आहे. आता बघू तेच प्रॅक्टिकल आता आपल्याला बघायचं. मी काय करतो डेटाबेसेस मध्ये जातो. क्रिएट डेटाबेस स्टँडर्ड क्रिएट मध्ये जातो आणि MySQLच घेतो. ठीक आहे. आता जे क्वेरीज यूज केलं तर तेच यूज करू. स्टँडर्ड क्रिएट MySQL कम्युनिटी हा व्हर्जन कोणते ते बघू. आणि इथं तुम्हाला कोणतं टेम्पलेट यूज करा. फ्री टायरचं झालंय आपलं आता त्याच्यात ते ऑप्शन नाही. हा डेव टेस्ट पाहिजे का प्रोडक्शन पाहिजे ते कोणते घेऊ. मी डेव टेस्ट घेतो का प्रोडक्शन घेतो कोणतं घे. दोघांचा ऑप्शन सेमच आहे. डेव टेस्ट वाला घेऊ आपण. इथं बघा डिप्लॉयमेंट ऑप्शन्स इन्फोमध्ये गेला तुम्ही. आता याच्यात 2-3 प्रकार आहेत. मल्टी एजेंट डेटाबेस क्लस्टर हा काय ऑप्शन आहे. क्रिएटेड डेटाबेस क्लस्टर म्हणजे याच्यात तुम्हाला मल्टिपल तुमचे इन्स्टन्स हे ते सगळ्या गोष्टी असतील. आपल्याला हे बघा क्रिएटेड डेटाबेस क्लस्टर विथ 3 डेटाबेस इन्स्टन्स इज इन अ डिफरंट. आता हे भरपूर खूप चार्जेस लागेल. हा तुम्ही करूच नका. हा काय बोलतोय माहितीये का तुमचं डेटाबेस क्लस्टर माहिती ना तुम्हाला म्हणजे मल्टिपल डेटाबेस इन्स्टन्स त्या क्लस्टरमध्ये असेल तुमचा. हे काय बोलतंय क्रिएटेड 3 डेटाबेस इन्स्टन्स. तुमचं 3 डेटाबेस इन्स्टन्स क्लिअर होणार आणि सगळ्याचं एक त्यांचं नाही का हे ते डेटाबेस दुसरं एक अवेलेबिलिटी प्रत्येक अवेलेबिलिटी झोनमध्ये एक त्याचं एक हे होणार. म्हणजे बघा 1 प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स अँड 2 रीडेबल स्टँड बाय इन्स्टन्स म्हणजे टोटल 1 तुमचं आणि 2 तुमचं स्टँड बाय इन्स्टन्स होणार. म्हणजे अजून जर हे काय बोलते म्हणजे हा कसं यूज होत असेल मल्टी एजेंट डेटाबेस क्लस्टर. बॅकअपचं पण बॅकअप म्हणजे तुमचं एक स्टँड बाय तुमचं अवेलेबिलिटी झोन 1 मध्ये असेल
त्याचा दुसरा म्हणजे तुमचं डेटाबेस इन्स्टन्स आहे समजा तुमचं, ते कुठं असणार तुमचं अवेलेबिलिटी झोन 1 मध्ये स्टँड बाय 2 क्रिएट होणार, एक झोन बी मध्ये असणार आणि झोन सी मध्ये असणार. म्हणजे जर 2 झोन जरी हे जर झाले तर तिसरा आहेच. म्हणजे हे 2-3 लेवलचा पुढचा विचार करतात अजून एक स्टेप. पण इथं कॉस्ट बिलेबल खूप लागेल ना, त्यासाठी हा नाही परवडणार आपल्याला. तर सिंगल डेटाबेस नाही आपल्याला हे घ्यायचं. मल्टी एजेड डेटाबेस इन्स्टन्स हे काय बोलते इथे खाली बघा, क्रिएट अ प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स विथ 1 स्टँड बाय डेटाबेस इन डिफरंट. म्हणजे हे काय करणार, एक तुमचं मेन प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स होणार आणि दुसरा तुमचा स्टँड बाय होणार, ते दुसऱ्या झोनमध्ये असणार. इथं बघितलं तसं हा तुमचं मेन आहे आणि स्टँड बाय तुमचं दुसऱ्या अवेलेबिलिटी झोनमध्ये होणार. आणि क्लस्टर म्हणलं की इथं पण एक डेटाबेस झाला असता तुमचा, इथं पण असता. टोटल 3 तुमचं डेटाबेस झाले असते, एक प्रायमरी असते आणि 2 तुमचे स्टँड बाय. हा कोणता आहे, कळतं ना मी काय बोलतो ते, मल्टी एजेड डेटाबेस इन्स्टन्स वाचल्यावरच कळते. ठीक आहे, हे झालं. हा डेटाबेस इन्स्टन्सचं नाव काय, डेटाबेस 1 2 ॲडमिन हे आहे तसंच आपलं सेल्फ मॅनेज. याला मी पासवर्ड तेच देतो आपला आहे तेच, आधीच डिलीट केला ना आपण. काय त्या पासवर्ड याला बरं का, मी सारखं टाईप करायचा कंटाळे म्हणून मी आहे ते देऊन टाकतो, तो कॉपी पेस्ट करायचं डायरेक्ट, लवकर होतं ना. हे झालं. त्याच्यानंतर याच्यातलं तुम्हाला काय यूज करायचं बघा. आता तो स्टँडर्ड क्लासेस, मेमरी ऑप्टिमाइज हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय आणि वाचून पण घ्या तुम्ही. ठीक आहे, हे कोणतं क्लास तुम्हाला यूज करायचं. इथं हॉरिझॉन्टल स्केलिंग, व्हर्टिकल स्केलिंग हे माहिती ना तुम्हाला, हे विचारलं याच्यात तर तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, स्टँडर्ड हे ते काय, मी स्टँडर्ड घेतो, आहे जे अवेलेबल आहे ते घेऊन टाकतो. ठीक आहे, डिफॉल्टवाले. स्टोरेज क्लासेस जनरल पर्पज एसएसटी घेतो. अलोकेटेड स्टोरेज 200 GB नाही लागणार आपल्याला, मिनिमम किती 20 GB घेतो. ठीक आहे, हे घेतलं. प्रोविजनल IPS हे बाय डिफॉल्ट आहे तुमचं. हे कनेक्टिव्हिटी टाईप डू नॉट कनेक्ट IPv4. तुमची व्हर्च्युअल मशीन आहे का, डिफॉल्ट वालीच घेतो तीच. त्याच्यानंतर पब्लिक ॲक्सेस नो. सिक्युरिटी ग्रुप तुमचं आहे ते अवेलेबल, कोणतं लोड बॅलन्सवर लावलं होतं ना पण ते घ्यायचं जे असतील ते. त्याच्यानंतर तुमचं हे सगळं हे बघा तुमचं आहे तसंच आहे सगळं, कुठंच काय फरक नाही. फरक कुठं पडलाय फक्त इथं फ्री टायर मध्ये हा वाला अवेलेबिलिटी आणि हे डिप्लॉयमेंट ऑप्शन तिथं फक्त हे नव्हते, मल्टी एजेड मल्टी हे नव्हती. फ्री टायर इथं जर गेलं तुम्ही बघा ना, हे बाकीचे ऑप्शन तुमचे गेले. ठीक आहे, प्रोडक्शन जर घेतलं हेच आहे सगळं. डेव आणि टेस्टला हा वाला ऑप्शन तुमचं इनेबल होऊन जातं. तुम्हाला काय करतं, मल्टी एजेड डेटाबेस इन्स्टन्सवर मला एवढं सांगितपर्यंत कळतं का तुम्हाला, पहिल्यापासून अजून एकदा बघा. हा पॉईंट कळला, चूज डेटाबेस येस और नो. हो सर. मायस्क्यूएल सिलेक्ट केला, कोणतं एडिशन घ्यायचं ते घेतलं, याच्यातलं व्हर्जन कोणतं घ्यायचं डेटाबेसचं ते घेतलं, हे क्लिअर झालं. टेम्पलेट तुम्हाला जे अकॉर्डिंग टू युअर यूज कोणतं पाहिजे, डेव टेस्ट पाहिजे, फ्री टायर पाहिजे. फ्री टायर आपण बघितलं आधी. आता तुम्हाला डेव टेस्ट किंवा प्रोडक्शन पाहिजे असेल तर त्याच्यातलं घ्या. आणि याच्यातलं तुम्हाला काय यूज करायचं, मल्टी एजेड डेटाबेस इन्स्टन्स हा वाला ऑप्शन क्रिएट करायचं. इथं तुमचं काय होते, एक तुमचं प्रायमरी डेटाबेस राहील आणि 2 तुमचं स्टँड बाय असतील, ते डिफरंट झोनमध्ये असतील तुमचे अवेलेबिलिटी झोनमध्ये. इथे काय असणार, एक तुमचं प्रायमरी आणि एक तुमचं स्टँड बाय डिफरंट झोनमध्ये असतील ते. ठीक आहे, डेटाबेसचं तुमचं नाव काय द्यायचं ते सेटिंग्समध्ये आलो आपण. तिथं डेटाबेसचं काय नाव द्यायचं ते, तुमचं मास्टर युजर नेम, तुमचं युजर नेम काय ते, आणि तुम्ही पासवर्ड तुम्ही स्वतः मॅनेज करा. ॲटो जनरेटेड पण आहे इथं, पण जे स्वतः आहे ते मॅनेज करा तुम्ही. तुम्हाला जे पाहिजे तुमची रिक्वायरमेंट जशी आहे तशी. ठीक आहे, स्टँडर्ड क्लास घेतलं. हे तर तुमचं हे इन्स्टन्स कॉन्फिगरेशन कोणतं स्टोरेज घ्यायचं तुम्हाला ते घेतलं. स्टोरेज जनरल पर्पज घेतलं. आणि हे अलोकेटेड स्टोरेज 200 GB कशाला लागणार, मला नाही लागणार. तर ॲडिशनल स्टोरेजमध्ये जाणार, जर जास्त असलं की ते ॲटो स्केलिंग करेल. कनेक्टिव्हिटी टाईप मला स्वतःहून कनेक्ट करायचं मॅन्युअली. ठीक आहे, याच्यावर क्लिक केलं, 4 केलं. आता व्हर्च्युअल क्लाउड कोणतं आहे आपलं जे डिफॉल्टवालं आहे ते घेतलं. आणि सबनेट डिफॉल्टवालेच आपले. ठीक आहे, सबनेट ग्रुप आहे ते ना, हे पब्लिक ॲक्सेस. आता तुम्हाला पब्लिक ॲक्सेस येस या नो करायचं आहे. सिक्युरिटी ग्रुप तुमचं आहे एक्झिस्टिंग ते घेतलं. त्याच्यानंतर पासवर्ड ऑथेंटिकेशन घेतलं, इनेबल. हे तुमचं नाही का रिटेन्शन पिरियड, किती दिवसापर्यंत तुम्हाला हे बॅकअप घ्यायचं काही नाही ते, हे सगळ्या गोष्टी आल्या. आणि हे तुमचं एवढं बिलेबल येईल. ठीक आहे, हे मी क्रिएट डेटाबेस करतो आता. ठीक आहे, लगेच हे प्रॅक्टिकल करून बंद करून टाकायचं, चार्जेस लागेलच. त्याला खूप टाइम लागेलच.
तर एवढं काम करतो म्हणजे लागणार टाइम. ठीक आहे. हा वाला डेटाबेस क्रिएट होतो. ठीक आहे. हा कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये होईल आणि दुसरं म्हणजे दोन वेगळ्या अवेलेबिलिटी. हे कोणतं आहे? मुंबई रिजन आहे आणि रिजन मध्ये तुमचे काय असते? अवेलेबिलिटी झोन असते. AZ1 AZ2 असं असतात ना तुमचे. ABC काहीतरी असेल ते तुमचं. AZ1A AZ1B तसं तुमचं होईल ते. ठीक आहे. इथपर्यंत तुमचं काय डाऊट आहे सांगा बरं मला. बाकीचं राहू दे. नाही सर काय समजलं नाही. म्हणजे RDS वर जर कसं क्वेश्चन विचारलं तर सांगता येईल ना. हे रिव्हिजन केला असेल सर विचारा. ठीक आहे. आणि आता नाही विचारणार मी. तुम्ही अभ्यास करा. ते प्रॅक्टिकल करून बघा तुम्ही. थोडं कॅप्चर करायला वेळ लागेल. नाही पण प्रॅक्टिकल कळतं ते महत्वाचं. नसेल कळत ना. बघतो मला टाइम भेटला PPT क्रिएट करेल किंवा हे डॉक्युमेंटेशनच वाचा तुम्ही. एवढं डिटेलमध्ये दिलंय मी. PPT मध्ये काय करतो? हे डॉक्युमेंटेशन वाचतो. जे जे चांगले पॉईंट नाही का प्रॉपरली काढतो आणि टाकतो तिकडं. ChatGPT थोडं टेल मी माय SQL क्वेरी. स्पेलिंग उलटी केली तर चालतं त्याला काही. हां युजर्स पण सिलेक्ट करू शकतो. इन्सर्ट इन टू अपडेट युजर्स रेकॉर्ड सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स. असलं केलं तर आम्ही कॉलेजच्या टायमाला. टेबल प्रोडक्ट्स काय असेल ठीक आहे. आता जे क्वेरी केलेत ना ते मला सांगा बघ. विसरलो सर. कॉलेजच्या टाइम कम्प्युटर मध्ये होतं का? नाही आपण MySQL इन्स्टॉल करत होतो मॅन्युअली आणि तिथं सगळे क्वेरीज इन्स्टॉल करत होतो ना आपण कॉलेजला. कॉम्प्युटर ब्रांचला होतं. माझ्या ब्रांचला होतं. अच्छा कॉम्प्युटर. अश्विनीला पण असेल. MCA ला असेल. BCMC. हो सर. थेअरी होती मला म्हणजे प्रॅक्टिकल नव्हतं घेतलं आमचं. त्यामुळे फक्त मला माहिती आहे त्याच्याबद्दल. कॉलेजच्या टायमाला तेच असते. म्हणजे ते प्रॅक्टिकली काही थिअरॅटिकल घेतो ती गोष्टी आपल्याला फक्त आठवतात आपल्याला काय. पण प्रॅक्टिकल रिअल टाइम काम करायला गेलो तर गोष्टी वेगळ्याच असतात काही. पण रिअल टाइम केलं ना आपण ते लक्षात राहतं आपलं नाही का सगळ्या गोष्टी प्रॉपरली. हां झालं डेटाबेस क्रिएट. तर काय काय क्रिएट झालं डेटाबेसवर जर क्लिक केलं मी. हा एंड पॉईंट आला. हा वाला पोर्ट एंड पॉईंट मी ते घेऊन टाकतो खाली. म्हणजे याच्या जागीच घेऊन टाकतो. हे कुठं काही कामात नाही. डेटाबेस डिलीट ते बी डिलीट. ठीक आहे. हा वाला आला आपला. हा वाला एंड पॉईंट. मी काय केलं इथून कॉपी केलं त्याला आणि इथे टाकून दिला आणि ओके तेच आहेच. ठीक आहे. काय प्रॉब्लेम आता बघा. हा अवेलेबिलिटी झोन 1A मध्ये झाला. ठीक आहे. एक लक्षात ठेवा. हा एंड पॉईंट तुमचा पोर्ट MySQLचा पोर्ट काय 3306. अवेलेबिलिटी झोन 1A. सिक्युरिटी ग्रुप तुमचे जे ते सबनेट काय तिथं झालं ते पब्लिकली ॲक्सेसिबल आहे का नो केलं आपण. सर्टिफिकेट हवा आहे तुमचं. नेटवर्क टाईप 4 आणि अजून काय काय झालं आहे. हेच तुमचे सिक्युरिटी ग्रुप असतील. रिप्लिकेशन्स अजून तुमचं हा जर डिलीट केला तुमचं जे दुसऱ्या अवेलेबिलिटी झोनमध्ये असेल ते येऊन जाईल. हे डेटाबेस आलं. स्नॅपशॉट आहे घ्यायचं काही. हा वाला तुमचं स्नॅपशॉट झालं क्रिएट. स्नॅपशॉट बघू आपण. हां स्नॅपशॉट कुठे आहे तुमचं झोन 1B मध्ये. ठीक आहे. आणि प्रायमरी कुठे आहे तुमचं ARN. हा ARN ते ARN सेम का बघू दे मला एकदा. सॉरी हा ARN दुसरी गोष्ट आली. सॉरी ओके. हां क्लस्टर ॲडमिन पासवर्ड डेटाबेस स्नॅपशॉट MySQL इंजिन जे घेतलं तेच त्याचं एक बॅकअप इथे. एक्सपोर्ट स्त्रीला नाही करायचं नाही करायचं. हा 1B मध्ये झालेला. ठीक आहे. अजून काय काय झालं इथं ॲटोमॅटेड बॅकअप काय का आपल्याला घ्यायची गरज नाही. झाले ऑटोमॅटिकली. हे सगळे ऑटोमॅटिकली आले. आता आपल्याला हा वाला डेटाबेस यूज करायचे. हा वाला कनेक्ट करायचं. ठीक आहे. ARN आले त्याचं मी फक्त इथं चेंज करतो. दोन्ही सेम वाटायला लागले ते डेटाबेसचं नाव जर चेंज केलं असं नाही थोडं चेंज झालं असतं. आता मी हा वाला इथे कनेक्ट करतो. आहे का कनेक्शन बघू दे सगळ्यात आधी. कनेक्शन गेलंच असेल.
ते फिल्टर केलं ना जे दिसते तेच नाही का असं रनिंग वाले दाखवते. हां रनिंग टर्मिनेटरला काय आलं. ओके मी क्वेरी लिहिलं असेल तर थोडं काढून घेतो थोडं 2 मिनिटं. यूज डिओप्स नंतर एक शो डेटाबेस कोणतं होतं आपल्या एक्झिस्ट. ठीक आहे जाऊ दे. शो डेटाबेस नेम आय माहीत असेल तुम्हाला. ठीक आहे. हा कनेक्शन याने आपण कनेक्ट करतो. ठीक आहे आपला डेटाबेस आपल्या HTTP इंस्टन्सला कनेक्ट करतो आपण. ठीक आहे. तर पासवर्ड काय होतं माझं ते टाकून देतो. आता आपल्याला डेटाबेस शो डेटाबेस आपल्याकडे डेटाबेस नसेलच. आता डेटाबेस क्रिएट करायचं काय डेटाबेस काय कमांड होती. क्रिएट डेटाबेस नेम. क्रिएट डेटाबेस नेम. डेटाबेस नेम याला नाव दे AWS. ठीक आहे आणि कोलन आणि यूज डेटाबेस नेम द्यायचं का डायरेक्ट असं का डेटाबेस नेम सॉरी युजर नाही. डेटाबेस चेंज शो डेटाबेस आपल्याकडे डेटाबेस आहे समजा डेटाबेस यूज डेटाबेस का दाखवत नाही शो डेटाबेस केल्यावर. डेटाबेस असं काहीतरी कमांड आहे की शो डेटाबेसचं नाव टाका बरं. शो डेटाबेसेस असं असेल का. ओके ओके असं होतं का. ओके हे ते आपलं डेटाबेस झालं क्रिएट. शो डेटाबेसेस होतं. ओके ओके हा डेटाबेस आपला क्रिएट झाला. आता ह्या डेटाबेसमध्ये आपण काय केलं तर आधीची कमांड सांगा मला. क्रिएट टेबल नेम होता का. हो टेबल्स बघू आपण. शो टेबल्स नाही वाटतं टेबल आपल्याला. ठीक आहे आता मला काय करायचं क्रिएट टेबल नेम काय देतो मी h2 देतो आणि याच्यामध्ये काय द्यायचं आयडी स्पेस इंट 5 ब्रॅकेट मध्ये 5 अजून कॉमा याच्यानंतर ना नेम काही पण नाव देऊ शकतो. नेम स्पेस वॅरकॅर ब्रॅकेट मध्ये साईज काही पण दे 3 बस. कॉमा बी मग काही लास्टला सेमी कॉलम. ते बघायसाठी काय करायचं शो टेबल्स. हे नेम कुठं गेले ते h2 म्हणून टाकलं होतं. आता हे तुमचं डेटाबेस झालं. ठीक आहे आता मी अजून जर डबल कनेक्ट केलं तर मला सगळं दिसतं. आता मी अजून एकदा कनेक्ट केली कमांड कुठे आपली गेलो आणि हे कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे हे केलं मी आणि शो डेटाबेसेस जर केलं तर डेटाबेस दाखवतं तुमचं आणि शो टेबल्स दाखवलं तरी म्हणजे तुमचं सगळं डेटाबेस आहे तसं आहे. ठीक आहे काय झाले दादा यूज डेटाबेस डेटाबेस मला सिलेक्ट करा. यूज AWS आता शो टेबल्स ओके आहे म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या डेटाबेसमध्ये आहे. आता हा डेटाबेस आता आपली कन्सेप्ट काय होती जर हा स्टँड बाय जर फेल झाला हा वाला जर फेल झाला प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स तर प्रायमरी डेटाबेस इन्स्टन्स आपला जर फेल झाला तर हा वाला तुमचा प्रायमरी बनून जाईल. क्लिअर काय बनायचं कळलं मला. हे सिंक्रोनस होतं बरं का रिप्लिकेशन. इथं जे टाकलं इथं अपडेट होतं सिंक्रोनसली काम होतं. तर हा जर फेल झाला
तर तुमचं प्रायमरी कोणता डेटाबेस होऊन जाईल? हावाला. क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर झालं का सांगा मला इसनो. हो सर, पण एकदा बघितल्यावर रिव्हिज. नाही मी आता जे सांगितलं ते काय सांगतो मी तुम्हाला, वाटलं अजून एकदा सांगतो मी. पेन मी तिकडे ठेवला. ओके, म्हणजे मी काय बोलतोय, तुमच्याकडे हे 2 डेटाबेस आहे. हा एक डेटाबेस आहे आणि हा एक डेटाबेस आहे. हा तुमचं युजर आहे. सिंपल तुम्हाला काय सांगायचं, युजर हा तुमचं डेटाबेस असं 1 तुमचं नाव आहे. पण हा डेटाबेस कुठे आहे तुमच्या, कोणत्या झोनमध्ये? जेव्हा तुम्ही क्रिएट करता AZ1 मध्ये. आणि हा डेटाबेस कुठे आहे तुमचा? AZ2 मध्ये. हा युजर आहे. हा डेटाबेसचं नाव तेच आहे तुमचा. डेटाबेस होणंच असेल असं काही. आहे. पण तुम्ही जेव्हा हा तुमचा डेटाबेस जेव्हा क्रिएट करता, हा तुमचा प्रायमरी डेटाबेस आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही क्रिएट करता सेटिंगच अशी निवडता. तुम्ही काय निवडता सेटिंग मध्ये? मल्टी एजेड काहीतरी होतं ना सेटिंग्स मध्ये. काय लिहिलं तुम्ही? मल्टी एजेड डिप्लॉयमेंट्सच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही काय केलं? हा तुमचं कळायला पाहिजे तुम्हाला काय ते. तर वाटलं असेल तुम्ही काय मल्टी एजेड. हा तुमचं मल्टी एजेड्स डिप्लॉयमेंट. म्हणजे तुम्ही काय करता, इथं डेटाबेस तुम्ही हा यूज करताय. ठीक आहे. आणि हा दोघांचं सिंक्रोनसली काम होतं. सिंक्रोनायझेशन होतं दोघांचं. म्हणजे इथं जर तुम्ही काय अपडेट केलं, इथं होतच असतं ते बॅकग्राऊंड सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन होतं दोघात. ठीक आहे. इथं जर काय अपडेट केली तर ऑटोमॅटिक सिंक्रोनायझेशन होतच. आणि हा तुमचं कोणतं आहे? प्रायमरी डेटाबेस. आणि हा वाला कोणतं आहे तुमचं? हेच आहे ना, स्टँड बाय रिप्लिका. हा तुमचा आहे स्टँड बाय रिप्लिका. 8ला लेक्चर घ्यायला पाहिजे ना. हा रिप्लिका. म्हणजे सध्या तुम्ही यूज करता हा डेटाबेस. पण सडनली हा डेटाबेस जर तुमचा जर काही फेल झाला किंवा काही झालं, हा अवेलेबिलिटी झोन कुठं स्टॉप झाला, काहीतरी प्रॉब्लेम आलं, तर तुमचं काय होईल? पुढं काय होईल? याच्या पुढं काय होईल? हॅलो, हा जर डेटाबेस तुमचा फेल झाला, हा वाला सपोज हा तुमचा फेल झाला. फेल म्हणजे काय? तुमचं ते अवेलेबिलिटी झोन बंद पडला, काय झालं, हे काही कारणामुळे ते फेल झाला तुमचा. तर तुमचा प्रायमरी स्टँड बाय हे होऊन जाईल तुमचं प्रायमरी डेटाबेस. इथं तुमची रिक्वेस्ट नाही जाणार. तुमचा हा डेटाबेस तुम्ही यूज करायला लागणार. हा तुमचं काय झालं? प्रायमरी. आणि हा तुमचं स्टँड बाय. ठीक आहे. योगेश आहे का इथं? आहे की सर. हे कळलं का स्टँड बाय आणि प्रायमरी काय? हो सर. एक डेटाबेस डिलीट झाला किंवा काय झालं तर तो दुसरा डेटा कन्सिडर करेल रेप्लिका मधला स्टँड बाय. आणि रेप्लिका ते प्रायमरी होऊन जाईल. म्हणजे जे यूज करतो आपण ते प्रायमरी डेटाबेस आपला. आणि जे आपला बॅकअप त्याला स्टँड बाय रिप्लिका म्हणतो. जर आपला प्रायमरी डेटाबेसच बंद पडला तर आपला डायरेक्टली काय स्विच होऊन जाणार? हा डेटाबेस आपला प्रायमरी होऊन जाणार स्टँड बाय, आणि हे स्टँड बाय होऊन जाणार. ठीक आहे. रोल बदलून जाणार त्यांची. क्लिअर? आता मी काय करतो, हे कनेक्टेड आहे का? काय याला राहू देतो. कुठे आरडीएस माझा? याला मी काय करतो, हे माझा डेटाबेस आहे. ठीक आहे. हा अवेलेबिलिटी झोन 1 मध्ये हा डेटाबेस जर बघितलं तुम्ही, हा प्रायमरी डेटाबेस आहे माझा सगळा. अवेलेबिलिटी झोन 1A मध्ये. ठीक आहे. हा कोणता आहे? माझा प्रायमरी डेटाबेस आहे. हा त्याचा एंड पॉइंट आहे हा वाला. सगळ्या गोष्टी आहे इथं. पण ऍक्शन मध्ये इथं गेलं, जर मी याला रिबूट केलं, टेम्पररी स्टॉप केलं, तर काय होईल? रिबूटच करतो. ठीक आहे. रिबूट करतो मी. रिबूट विथ फेल होऊन असं रिबूट केलं. ठीक आहे.
याला रिबूट केलं मी आता हा डेटाबेस तुमचा रिबूट झालाय, ठीक आहे, किंवा स्टॉप केले त्याला, तर तुमचा प्रायमरी डेटाबेस चेंज होऊन जाईल. थोडा टाइम लागेल याला. इथे डेटाबेस तर कनेक्ट करू त्याला, ठीक आहे. याला मी कनेक्ट करतो आता. तुमचं डेटाबेस शो आहे, तुमचं AWS डेटाबेस सगळं आहे समजा तुमचं, ठीक आहे. हा मी फेल, हे बघा, हे स्टॉप रिपोर्टिंग चालू यायचं. हा डेटाबेस बंद पडलात ना जवळपास, हा बंद आहे, तरी पण इथून कनेक्ट झालो ना आपण डेटाबेसला, आपलं सगळं आहे की नाही चालू रेडी. का? कारण की त्याच्यामुळं आता इथं बघा डेटाबेस प्रायमरी ती कोणतं दुसरा होऊन जाईल. थोडा टाइम लागेल याला. हे अवेलेबल झालं. हा डेटाबेस बघू आता काय. हा तेच झालं वाटतं 1V. याला स्टॉपच करू. तुम्ही स्टॉप केले तरी आपल्याला ऍक्सेस होऊन जाईल ते. वाटलं त्याला स्टॉप करू. तुम्ही काय करू त्याला स्टॉप टेम्पररी. तिथं आपण यूज करतो का याला शो डेटाबेस, सगळ्या गोष्टी आहेत ना चालू आपल्या. शो टेबल्स, हा यूज डेटाबेस करतो ना, यूज AWS शो. जर मी त्या आधीच मेथडनी गेलो असतो तर हे सगळं म्हणजे काय फरक पडला का मला आहे ते सगळं काम चालू आहे की नाही, ठीक आहे. हा तुमचा बॅकअप वाला डेटाबेस. EP South 1 हा वाला तुमचा बॅकअप. स्नॅपशॉट, हे तुमचं स्नॅपशॉट कळलं तुम्हाला. मल्टी AZ हे झोन AB मध्ये तुमचं, म्हणजे एक जरी बंद पडला तुमचा ते प्रायमरी दुसरा होत जाईल. आणि हे स्टॉप केलं तरी आपल्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ही कन्सेप्ट कळली का तुम्हाला? हो सर. आता कधी कधी तुम्ही विचार करा सर्व्हरवर खूप म्हणजे नाही का असं काहीतरी सेल चालू आहे तुमचं, कशाचं काही नाही, अमेझॉनचं सेल चालू असेल तर त्या टायमाला सडनली जर तुमचं काही सगळं तुम्ही कार्टमध्ये ऍड केले आणि तुमचं डेटाबेस जर तुमचं काही स्टॉप झाला, काय झालं, तर तुमचं स्टँड बाय दुसरा जे असेल तुमचा ते प्रायमरी डेटाबेस होऊन जाईल. आणि ती सगळ्या गोष्टी तुमच्या इथं आहे तसं, तिथं काहीच फरक नाही पडणार. आहे तसं सगळं सिंक्रोनाइज होतं ना पॅरलल सगळ्या गोष्टी, इथं तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुमचं ARN हे ते काहीच म्हणजे आहे तसं सगळं राहणार. काय डाऊट आहे इथपर्यंत? हे वाचून घ्या एकदा, ठीक आहे. ठीक आहे. काय डाऊट कोणाला? योगेश, स्नेहल, अश्विनी? नाही सर, करून बघितलं पाहिजे. डिफिकल्ट आहे थोडं, ठीक आहे, हार्ड आहे थोडं. मी बघतो. नोकरी प्रोफाईल उद्या घ्यायचं की संडे किंवा मंडे बघतो, मी इन्फॉर्म करतो. तसं अजून कोणता टॉपिक नाही समजला तुम्हाला? सर IAM घ्या ना. IAM घेतो. तुम्ही काय करा, एकदा थेरी वाचून घ्या त्याची,
किंवा अभिनुसारांनी जे घेतलं असेल ते घ्या, मी प्रॅक्टिकली बघतो. ठीक आहे, हो सर. चालतंय. IIM घेऊ, हे नोकरी प्रोफाईल घेऊ, आणि नेक्स्ट वीकेंडला तुमचं संडेला सगळे इंटरव्ह्यू कधी घ्यायचे एकदा सांगा मला त्याच लेक्चरमध्ये. ठीक आहे, चालतंय. ठीक आहे, आज थांबूया इथंच.